अजून आपण खरं लोकतंत्र चाकलंच नाही. आपल्यापर्यंत ते हातात आलाच नाही तो घोडा. तो हायजॅक केला गेलाय. तो हायजॅक कोणी केलाय? तर पॉलिटिकल पार्टीजनी केलेला आहे. डेमोक्रेसीचा अर्थ आहे, डेमो म्हणजे लोक आणि क्रेसी म्हणजे सत्ता. तर लोकांची सत्ता, लोकसत्ता, लोकतंत्र. त्याच्याऐवजी पार्टीने तंत्र चालवायला सुरुवात केलंय. हे पक्षतंत्र आहे, हे दलतंत्र आहे, ही पार्टीक्रेसी आहे. लोकतंत्र हत्या नाही, लोकतंत्र जन्मालाच आलं नाही. पक्षच मुळात असंविधानिक शब्द आहे. तुम्ही असंविधानिक असं का म्हणताय पक्षाला? याचा दाखवा मला. उल्लेख नाही. पॉलिटिकल पार्टी हा शब्द जर त्यात असेल बरं तर दाखवा. त्यात नाहीये म्हणजे असंविधानिक झाला. पण मग या न्यायानं आतापर्यंत भारतात झालेल्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत, लोकसभेपासून विधानसभेपर्यंतच्या सर्व राज्यामधल्या निवडणुका, या सगळ्या असंविधानिक म्हणायच्या? असंविधानिकच आहेत. आणि यामध्ये फ्रॉड केलेला आहे कोणी? इलेक्शन कमिशननी डे 1 पासून आजपर्यंत सगळेजण. की राजकीय पक्षांची जी चिन्ह असतात ती सुद्धा अनकॉन्स्टिट्युशनल आहेत. हो, तो एक सगळ्यात मोठा फ्रॉड इलेक्शन कमिशननी 1968 साली केला. ही जी व्यक्ती आहे, ही खासदार या पार्टीतून जी निवडून आली आहे, हे पार्टीचे प्रतिनिधी आहेत का लोकांचे प्रतिनिधी आहेत? आता या लोकांचे प्रश्न तिथे विचारणार का पार्टीने सांगितले घोषणा दे की घोषणा द्यायच्या? पार्टीने सांगितले की वॉकआउट तर हा वॉकआउट करणार. तुझं काही स्वतंत्र म्हणजे तू लोकांची तिथे गोष्ट मांडण्यासाठी तिथे आहेस का या पार्टीचं? हे पार्टी एक समूहाला जे वाटतंय ते करते. बरं, ही पार्टी कशी असते? पार्टी डेमोक्रेटिक नसते. टॉप बॉस असतो त्याचा. हाय कमांड म्हणा किंवा काय जे काही रिमोट कंट्रोल म्हणा किंवा काय वेगळे शब्द वापरतात. मी माझा प्रतिनिधी निवडून दिला जो माझा नसून पार्टीचा आहे, तर तो काम तुमच्यासाठी करेल का? हा साधा प्रश्न आहे. संविधानात कुठे सांगितलंय की राष्ट्रपती हा सेरेमोनियल एंटिटी आहे, नामधारी वगैरे नाहीये? तो हेड ऑफ द एक्झिक्युटिव्ह आहे. त्याच्या सहीशिवाय काय एक पान हलत नाही या देशाचं. स्मार्ट लोक इतक्या सहजतेने सत्ता सोडत नसतात. त्यांनी फार चतुराईने लोकतंत्राला पार्टीक्रेसीमध्ये कन्व्हर्ट करून समोर चित्र मात्र लोकतंत्राचंच ठेवलेलं आहे की निवडणूक लढणे हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये विषयच नाही. पार्ट्या, पार्टिशन्स, इकडची बाजू तिकडे, राईटिस्ट, लेफ्टिस्ट, सेंट्रिस्ट, हे विषय नाहीयेत. आपण सगळे एक आहोत. हा देश एक आहे. आपण एकत्र मिळून चर्चा करू. जे बेस्ट आहे, जे आता डुएबल आहे, त्याला हो करूयात. त्यात बहुमत बघूयात आणि त्या हाऊसमध्ये पास करूयात. 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला. जात, धर्म, लिंग, पंथ, भाषा, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती अशा सगळ्याच बाबतीमध्ये टोकाचं वैविध्य असलेला असा आपला हा देश. प्रचंड लोकसंख्येचा हा देश. आता हा देश नेमका स्वातंत्र्यानंतर चालवायचा कसा, तो कसा चालावा, कोणी चालवावा, कसा चालवावा, याबद्दल एक गाईडबुक आपल्या सगळ्यांना आवश्यक होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासारख्या तज्ज्ञांनी मिळून या देशाचं हेच गाईडबुक, ज्याच्यावर हा देश चालेल, ते तयार केलं. ते गाईडबुक होतं द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, अर्थात भारताचं संविधान. या संविधानानुसार आपला भारत देश हा प्रजासत्ताक देश आहे. तो सार्वभौम आहे आणि जनता म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक हेच या देशाचे मालक आहोत. मंडळी, हे ऐकायला खूप छान आणि रम्य वाटतं. पण देश स्वतंत्र होऊन 75हून अधिक वर्ष झाली तेव्हा ही जी काही वाक्य आहेत की आम्ही भारताचे नागरिक, आम्ही भारताचे लोक, या देशाचे मालक आहोत, सार्वभौम आहोत, प्रजासत्ताक आहोत, हे प्रत्यक्ष जगताना मात्र याचा कुठं ताळमेळ लागत नाही. इतकी वर्ष स्वतंत्र होऊन सुद्धा रस्ते, वीज, पाणी याच प्राथमिक मुद्द्यांच्या बाबतीमध्ये आपण भांडत असतो. या संदर्भातल्या कुठल्याही प्राथमिक सोयी सुविधा आपल्याला व्यवस्थित मिळत नसतात. आणि खरंच प्रत्येक सरकारी कार्यालयात गेल्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो की आम्ही मालक आहोत की सरकारी हे जे नोकर आहेत ते मालक आहेत. दर 5 वर्षांनी निवडणुका येतात. आपण लोकप्रतिनिधींना निवडून देतो आणि एक पार्टी त्या सत्तेमध्ये येते. कधी एक पार्टी येते किंवा त्या पार्ट्यांच्या युत्या, आघाड्या या सत्तेमध्ये बसतात. अगदी कालपर्यंत काँग्रेस प्राधान्याने सत्तेमध्ये होती. आज भारतीय जनता पार्टी आहे. पण तुम्हाला आज मला एका वेगळ्या विषयाकडे निर्देश करायचा आहे. तो विषय असा आहे की कुठलीही पार्टी किंवा या पार्ट्यांचं सरकार जेव्हा सत्तेमध्ये बसतं, त्याच्या पलीकडे जाऊन पार्टी विरहित अशी कुठली सत्ता या देशामध्ये स्थापन होऊ शकते का? मुळात भारत हा लोकशाही देश आहे की तो पक्षशाही असलेला देश आहे, हाच आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाचं आणि अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. त्यासाठी
पार्टी लेस इंडिया या संस्थेचे सहसंस्थापक डॉक्टर सचिन पेटकर आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी तो उपस्थित आहेत. सचिनजी, मी तुमचं मनापासून बुक विश्वाच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. नमस्कार. सचिन पेटकर यांची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे ते व्यवसायानं डॉक्टर आहेत, रिअल इस्टेटमध्ये असे अनेक काही त्यांचे उद्योग सुद्धा आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये ते खूप वेगळे वेगळे अभिनव प्रयोग करत आहेत आणि त्यांची आजच्या आपल्या या चर्चेची मुख्य ओळख म्हणजे पार्टी लेस इंडिया या संस्थेचे ते प्रचारक, प्रसारक आणि सहसंस्थापक आहेत. सचिन सर, पार्टी लेस इंडिया हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला हे थोडं काहीतरी थेरॉटिकल असं वाटलं, कारण पार्टी शिवायचा भारत म्हणजे कुठलीही पार्टी नाहीये आणि पार्टी लेस असा आपला देश कसा असू शकतो असा मला पहिला प्रश्न पडला. मुळात ही काय भानगड आहे? पार्टी लेस इंडिया म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? भानगड नाहीये. बरं, हे आधी सांगेन, कारण पार्टी लेस म्हटल्यानंतर पहिल्यांदा सगळ्या पार्ट्या चिडून उठतील. हो. हे काय चाललंय? सगळ्यात पहिल्या सत्तेतली, मग विरोधातली. बरोबर आहे. पण मी हे आधीच सांगू इच्छितोय की हे पार्ट्यांच्या विरोधात नाहीये. अच्छा. इथे आमचं काही असं म्हणणं नाही की पॉलिटिकल पार्टीज भारतातून नष्ट व्हाव्यात, संपाव्यात, असं आमचं काही म्हणणं नाही. पण याचा विस्तार मी पुढे जसा करेन, आपण आपले प्रश्न पण असतील आणि त्याच्यातून जी काही माझं म्हणणं जे असेल ते मी सांगत जाईल, त्यात हे जास्त क्लिअर होत जाईल. पण एवढं नक्की आहे की पॉलिटिकल पार्टीजना विरोध नाहीये. बरं. पॉलिटिकल पार्टीज इथं राहतील, जर हवंसं वाटत असेल त्यांना तर राहतील, त्यांनी आपलं आपलं काम करावं. कारण पॉलिटिकल पार्टी म्हणजे काय आहे? तर पॉलिटिकल पार्टी या देशामध्ये पॉलिटिक्स डिस्कस करणारे एक समूह आहेत आणि लोकतंत्रामध्ये पॉलिटिक्स डिस्कस झालंच पाहिजे, डिबेट चालू राहिलाच पाहिजे, वेगळ्या गोष्टींवरती चर्चा चर्वणं झालीच पाहिजे. मुळात पॉलिटिक्स हा शब्द येतोय पॉलिसीवरून, पॉलिसीवरून. आणि पॉलिसी हा शब्द, या शब्दाचा मूळ अर्थ जर बघितला, ग्रीक अर्थ, तर त्याचा अर्थ आहे सिटीझन. म्हणजे पॉलिटिक्स हा नागरिकांचा विषय आहे. आपल्याकडे बऱ्याच की नाही आपण आपले सामान्य नागरिक आहोत, पॉलिटिक्स मध्ये आपण जायचं नाही. तुमचा विषय आहे तो कुठल्या एका ठराविक समूहाचा नाहीच आहे. मुळात प्रश्न असा आहे की पॉलिटिक्स म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, लोकतंत्र म्हणजे काय, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे या लोकतंत्रामध्ये निवडणूक आयोगाचं सगळ्यात महत्वाचं कार्य नेमून दिलेलं आहे. बरं. निवडणूक आयोगाचं हे काम, हे दुय्यम दुसरं काम आहे. बरं. की वेळोवेळी निवडणुका घेणे हे नंतरचं काम आहे. पण प्रथम फंडामेंटल काम काय असेल तर लोक शिक्षण. बरोबर. लोकांना आपण म्हणतो की 18 वर्ष झालं की आपण सज्ञान झालो. म्हणजे काय नक्की सज्ञान? याचा अर्थ लोकतांत्रिक व्यवस्था काय आहे, संविधान काय आहे, या सर्व बाबींबाबत आपण पूर्णतः इन्फॉर्म होतो, आपल्याला त्याच्याबद्दल जाणकार होतो, म्हणजे सज्ञान होतो. पण ह्याच्याबद्दल काही माहिती नाहीये. नागरिकशास्त्र असतं ना आपल्या शाळेमध्ये. हो, असतं ना. ते अशा पद्धतीने डिझाईन्ड आहे की ते आपण ऑप्शनलाही ठेवलं तरी काही फरक पडत नाही. ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यात अशा काही पद्धतीने त्यात सगळा काही त्याचा कंटेंट भरलाय की ते अतिशय कंटाळवाणं व्हावं, ते एंगेजिंग होऊ नये, लोक शिक्षण होऊ नये. सो जे काही प्रयत्न म्हणतो आपण ते निवडणूक आयोगाने आजपर्यंत अतिशय त्रोटक आणि अशा पद्धतीने केलेले आहेत की जेणेकरून खरंच लोकांना ह्या लोकतंत्रातलं लो पण कळू नये, एवढं अशा पद्धतीने झालेलं आहे. त्याचं कारण, महत्वाचं कारण हे आहे की आपण मतदान करतो, मतदान म्हणायचं काही मत देतो असं म्हणू निवडणुकाच्या वेळी, तर यासाठी मतदान आहे किंवा त्यासाठी इलेक्शन्स आहेत, निवडणूक आहे. पण महत्वाचं म्हणजे मत कसं तयार होतं, कसं व्हायला पाहिजे. मत तयार होण्यासाठी माझी एक तयारी, एक बैठक तयार व्हायला पाहिजे. ती बैठक कशी काय तयार होईल, यासाठी कोण काम करेल, तर त्यासाठी खरं निवडणूक आयोगाने हे काम करायला हवं होतं. ते 1950 पासून आजपर्यंत कधीही गेलेलं नाहीये. आणि जे काही चाललं आहे ते फार वेगळं काहीतरी चाललेलं आहे, ज्याचा आता हळूहळू आपण सगळा समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा, तुमचा प्रश्न होता की हे काय भानगड आहे आणि तुम्ही पार्ट्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न आहे का? असं अजिबात काही नाहीये.
मग असा काही विषय आहे का की तुम्हाला व्यवस्था परिवर्तन वगैरे करायचं आहे? काही करायचं नाहीये, आम्हाला काहीच करायचं नाहीये. पार्टीलेस ऐकताना कशाला तरी विरोध आहे असं वाटतो, हो. परंतु ऍक्च्युली पार्टीलेस या शब्दाकडे आपण थोडंसं बाजूला ठेवूया. आमचं म्हणणं आहे जे संविधानात आहे, बाय बुक आपण लोकतंत्र हो. राबवूयात, बाय बुक. आणि जेव्हा बाय बुक म्हणतो तेव्हा त्या संपूर्ण संविधानामध्ये पॉलिटिकल पार्टी हा कन्सेप्टच नाहीये, हा शब्द पण नाहीये. बरं. अच्छा, संविधानामध्ये पॉलिटिकल म्हणजे राजकीय पक्ष असा शब्द नाही. राजकीय शब्द नाहीये, पक्ष तर सोडूनच द्या. बरं. पॉलिटिकल पार्टी शब्द नाही. आपल्याला सांगितलं जातं की म्हणजे दोन प्रकार असतात, एक रुलिंग पार्टी असते, एक ऑपोजिशन पार्टी असते. आणि आपल्याला सांगितलं तुम्ही ऑपोजिशन स्ट्रॉंग असलं पाहिजे, ऑपोजिशन स्ट्रॉंग असलं पाहिजे, पार्टी स्ट्रॉंग असते. या भानगडीच नाही आहेत. खरं म्हणजे या भानगडी आहेत. पॉलिटिकल पार्टी ही भानगड आहे, ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये भानगड नाहीये. एक लक्षात घ्या, पॉलिटिकल पार्टी हा पार्टी शब्द आहे ना, इंटरेस्टिंग आहे. पार्टी हा शब्द सुद्धा पार्टिशन वरून आलाय. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आपण निवडणूक म्हटलं की निवडणूकशी संबंधित आपले वाक्प्रचार कसे आहेत बघा. निवडणूक जिंकणं, निवडणुकीत हारला, निवडणुकीत पाडला, असे शब्दच नाहीत कॉन्स्टिट्यूशन मध्ये. कॉन्टेस्टिंग इलेक्शन असा शब्द आहे. निवडणूक जिंकणे हारणे नाही, निवडणे. हे का आहे? फार विचारपूर्वक केलेल्या गोष्टी आपण बघत नाही आहोत त्याच्याकडे. आणि ते बघू नये याच्यासाठी खबरदारी सगळी घेतली जाते. बरं. पण तरी सुद्धा आपण बघितलं पाहिजे, कारण आपण या देशाचे मालक आहोत. आपल्या मुलांचे आपण पालक आहोत, तरी आपण त्यांचं संगोपनासाठी वाटेल ते करायला तयार होतो. या देशाचे मालक असून आपण त्याच्याबद्दल इतके उदासीन आहोत. काय या उदासीनतेचं कारण तुम्हाला वाटतं? म्हणजे लोकशिक्षण न होणं हे कारण आहे की रुलिंग असो किंवा ऑपोजिशन असो, या पार्ट्यांनी इतक्या वर्षामध्ये आपल्याला लावलेल्या सवयी आहेत या? असंख्य मोठा काळ राजतंत्राशिवाय आपण काही दुसरं फार बघितलं नाहीये. राजेशाही. हो. आणि त्याच्यानंतर अचानक स्वातंत्र्य मिळतं आणि आपण लोकतंत्र स्वीकारतो. हो. त्यावेळी साधारण 30-40 करोड मे बी लोकसंख्या होती. मोस्टली खेडेगावात राहणारी मंडळी होती. शिक्षणाचा अभाव होता, दळणवळणाचा अभाव होता, प्रचार प्रसार माध्यमांचाही अभाव होता. त्यामुळे लोकशिक्षण पोहोचण्यामध्ये पण अडथळे होते. त्यामुळे लोकांना हे कळलंच नाही की लोकतंत्र नक्की काय आहे. त्यांना माहितीच नाहीये, त्यांना काहीही माहिती नाहीये, परिचय पण नाहीये आणि शिक्षणही नाहीये आणि त्याची समज पण नाहीये. आणि याच्यामुळे झालंय काय की इंग्रजांनी आपल्याला लोकतंत्र असं हातात दिलं. असं समजा की आपल्याला लोकतंत्र माहित नाही, असं समजा की त्यांनी आपल्याला लोकतंत्र नावाचा घोडा द्यायचं ठरवलं आणि तो घोडा आपल्याला हा घ्या म्हणत होते. आणि आपण इतके अज्ञानी होतो आणि इतके आपण गरीबडे होतो की आपल्याला काहीच त्यातलं माहिती नव्हतं. माहीत असणाऱ्या मंडळींनी मध्येच त्या घोड्याला बाजूला केलं आणि त्यांच्याकडचं गाढव समोर ठेवलं. आपल्याला ना घोडा माहितीये ना गाढव माहितीये. आणि आपल्याला वाटलं की हे जे समोर आलंय हाच घोडा, आणि आपण त्याच्यावर बसलोय आणि राईड करण्याचा प्रयत्न करतोय. ते गाढव काही घोड्यासारखं पळत नाहीये आणि आपण शिव्या घालतोय त्या घोड्याला, हे काय घोडा बरोबर नाही, ही काय डेमोक्रेसी बरोबर नाही, डेमोक्रेसी पूर्वीच बरं होतं, राजतंत्र काही याच्यापेक्षा कितीतरी पटीनं बरं होतं. अजून आपण खरं लोकतंत्र चाकलंच नाही, आपल्यापर्यंत ते हातात आलाच नाही तो घोडा. तो हायजॅक केला गेलाय. तो हायजॅक कोणी केलाय? तर पॉलिटिकल पार्टीजनी केलेला आहे. डेमोक्रेसीचा अर्थ आहे, डेमो म्हणजे लोक आणि क्रेसी म्हणजे सत्ता. तर लोकांची सत्ता, लोकसत्ता, लोकतंत्र. त्याच्याऐवजी पार्टीने तंत्र चालवायला सुरुवात केलंय. हे पक्षतंत्र आहे, हे दलतंत्र आहे, ही पार्टीक्रेसी आहे. पार्टीक्रेसी आहे. हा, पार्टीक्रेसी म्हणजे काय? पार्टीक्रेसी म्हणजे लोकतंत्राच्या आड राहून राजतांत्रिक जे काही आपल्या अभिलाषा आहेत त्या पूर्ण करणारी जी काही यंत्रणा आहे ना, ती म्हणजे पार्टीक्रेसी आहे. पण तुम्ही असं का म्हणताय? कारण पार्टीतले जे लोकप्रतिनिधी जे असतात, समजा एखादी पार्टी आहे, ती पार्टी एक कॅन्डिडेट देते लोकांना आणि लोक असं ठरवतात की आपण या 3, 4, 5, 10 ज्या काही पार्टीज आहेत
त्यांनी काही त्यात अपक्ष सुद्धा असतात उभे. तर ह्या 10 पर्यायामधून आम्हाला जो आमचा उमेदीचा जो हा उमेदवार जो वाटतो, जो आमचं काही काम करू शकेल, आमचे प्रश्न मांडू शकेल, आमच्या प्रश्नांची सोडवणूक प्रभावीपणे करू शकेल, त्याला मी निवडून देतो. तर एका अर्थाने ती लोकशाहीच आहे ना, कारण लोक त्या प्रतिनिधीला निवडून देतात, सभागृहामध्ये पाठवतात आणि तो लोकांचे प्रश्न तिथे मांडत असतो. तर ही पार्टिक्रसी कशी म्हणतात? एक उदाहरण देत, एक प्रश्न करतो, उदाहरणासारखाच आहे प्रश्न. आपल्या हाऊसिंग सोसायटीज असतात. हो. त्या हाऊसिंग सोसायटीज मध्ये सोसायटीची इलेक्शन होत असते, चेअरमन निवडण्याचं वगैरे असं काय काय चाललेलं असतं. एक ए सोसायटी आहे, त्या ए सोसायटीचे मेंबर्स आहेत, त्यापैकी चेअरमन कोण होऊ शकतो? त्या ए सोसायटीतल्या मेंबर पैकीच कोणीतरी होऊ शकतो, उभं राहू शकतो का बाहेरचं कोणीतरी येत आहेत, दुसऱ्या सोसायटी मधले किंवा बाहेरचे कोणीतरी येत आहेत आणि ते म्हणतात की आम्ही याला तिकीट दिलंय, तुम्ही याला मत द्या आणि याला चेअरमन करा. अशी कुठली सोसायटी आहे? एक लक्षात घ्या, लोकतंत्र ऑफ द पीपल आहे. आणि जे संसद आहे किंवा विधानसभा आहे या प्रतिनिधी सभा आहेत. बरं. प्रतिनिधी म्हणजे रिप्रेझेंटेशन. हो हो. आणि इलेक्शन कमिशनला सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट प्रमाणे लोकांमधून लोकांचा उमेदवार उभे करतील लोक, यासाठी फॅसिलिटेशन करा, प्रशिक्षण करा. आणि निवडणूक जेव्हा घ्याल तेव्हा त्या कॅन्डिडेट्स पैकी ज्यांच्याकडे बहुमत मिळेल ज्याला, तो रिप्रेझेंटेटिव्ह होईल, लोकप्रतिनिधी होईल. बरं. हे काम तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं पॉलिटिकल पार्टीजना रिकॉग्नाइज करण्याचं काम? पॉलिटिकल पार्टी एक समूह आहे. बरं. आणि लोकतंत्र 2 गोष्टींवर आधारित आहे, एक वैयक्तिक आणि सार्वजनिक. हे 2 शब्द लक्षात घ्या, वैयक्तिक आणि इंडिव्हिज्युअल आहे. सार्वजनिक कम्प्लीट फुल पब्लिक, वी द पीपल ऑफ इंडिया, सगळे लोक. सार्वजनिक सर्व, ठीक आहे, सर्व आणि वैयक्तिक, एवढे 2च विचार लोकतंत्रामध्ये आहेत. यातले ठराविक लोक, ठराविक गट, समूह, समुदाय हा कन्सेप्ट नाही. हा कन्सेप्ट अगेन्स्ट डेमोक्रेसी होतो. डेमोक्रेसी म्हणजे ऑल द पीपल. तर हा कन्सेप्ट हा इन स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशनच नाहीये. पॉलिटिकल पार्टी किंवा कुठल्याही प्रकारचा समूह हा प्रतिनिधित्व करतोय सर्व लोकांचं. कसं करू शकेल? द युनिट ऑफ डेमोक्रेसी इज सिटीझन. म्हणून जेव्हा तुम्ही आर्टिकल 84 वगैरे वगैरे 3-4 आर्टिकल्स आहेत, म्हणजे प्रेसिडेंट कोण होऊ शकतो, व्हाईस प्रेसिडेंट कोण होऊ शकतो, किंवा प्रतिनिधी कोण कोण होऊ शकतं, मग ते लोकसभेतले असतील, राज्यसभेतले असतील, किंवा विधानसभे किंवा विधान परिषदेतले असतील, किंवा अक्षरशः म्हणजे अगदी ग्रामपंचायत असेल, ग्रामसभा असेल, वेगवेगळ्या ठिकाणची ज्या प्रतिनिधी सभा आहेत त्यामध्ये प्रतिनिधी कोण असू शकतं? याचे आर्टिकल्स जर कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर बघितले तुम्ही, तर अ सिटीझन ऑफ इंडिया, अ सिटीझन ऑफ इंडिया, अ सिटीझन ऑफ एज्युकेटेड सिटीझन का नाही, असं काही ठराविक जातीचा, जमातीचा, समाजाचा नाही. अ सिटीझन. माझी ओळख अ सिटीझन आहे, या व्यतिरिक्त माझी ओळख नाही. जेव्हा मी भारत आणि भारताची व्यवस्था म्हणून बघतो त्यावेळी बाकी तुमचं जे काय असेल त्यासाठी तरतूद आहे, ती वैयक्तिक तुम्ही करू शकता, समूहाने करू शकता. परंतु जेव्हा तुम्ही इलेक्शन अरेनामध्ये येता तेव्हा इलेक्शन कमिशनला क्लिअर डिरेक्टिव्ह आहेत की तुम्हाला त्या त्या निर्वाचन क्षेत्रामध्ये जे राहतात लोक, जे रहिवासी आहेत, ज्यांचा रेसिडेन्शियल ऍड्रेस आहे, त्या रहिवासी लोकांमधून त्यांचा तुम्हाला त्यांना प्रतिनिधित्व करेल अशी एक व्यक्ती संसदेत घेऊन यायची आहे. यासाठी तुम्ही त्यांना फॅसिलिटेट करा. म्हणजे समजा आपण शिवाजीनगर मतदारसंघ घेऊ किंवा आपण कोथरूड मतदारसंघ घेऊ, तर त्या मतदारसंघाचा जो लोकप्रतिनिधी आहे तो म्हणजे बऱ्याचदा तो कुठल्या तरी बाहेरच्या शहरातून, बाहेरच्या जिल्ह्यातून आणला जातो. तर हे तुमच्या मते असंविधानिक आहे? जर लोकांनी स्वतःहून ठरवून त्याला आणला असेल तर गोष्ट वेगळी आहे. जनरली सर्वसामान्यपणे असं कोणी करेल का? आत्ताचं जे उदाहरण सोसायटीचं मी दिलं की अख्ख्या सोसायटीच्या सगळ्या मेंबर्सनी ठरवलं की नाही, आपण ना आपल्यात क्षमताच नाहीये. त्या शेजारची सोसायटी मधले लोक आहेत ना,
ते एक से एक भारी आहेत. त्यापैकी आपले चेअरमन असू देत, कोणीतरी सेक्रेटरी असू दे, ट्रेजरर असू दे. असं शक्यतो होतं का कधी? माझ्या मते एक तरी उदाहरण असावं का असं माझ्या पाहण्यात आणि ऐकण्यात नाही. पुण्यामध्ये ज्याला आपण काय म्हणू की इथं बुद्धिमत्तेचा म्हणजे ओसंडून वाहते, शिक्षण आहे, सगळं आहे, कर्तृत्ववान लोक आहेत, सगळ्याच प्रकारचे लोक आहेत. परंतु किती अवस्था वाईट आहे बघा की आपलं पुण्यातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारी एकही व्यक्ती आपल्याला सापडत नाहीये. कोल्हापूरवरून आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो. वाराणसी सारख्या शहरामध्ये जिथे पंडित आणि काय 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 एक से एक लोक आहेत, पण त्यांच्याकडे उमेदीचा माणूस एकही नाहीये त्यांच्या मतदारसंघात. त्यांना गुजरात मधून एक इम्पोर्ट करावा लागतो. वायनाड मधल्या लोकांना युपीतून एखादा इम्पोर्ट करावा लागतो. हे एलियन रूल आहे आणि हे होऊ शकतंय फक्त पार्टिक्रेसीमुळे. उमेदीचा माणूस म्हणजे काय? माझ्या ओळखीचा आहे, हा मी गेले 20-25 वर्ष बघतोय, हा कुणाच्याही वेळेला धावून जाणारा माणूस आहे, हा उमेदीचा माणूस आहे. असे अनेक असतात. त्यापैकी सगळी ज्यांना जे वाटतात ते कॅन्डिडेट्स म्हणून उभे करतील, ज्याला बहुमत मिळेल तो प्रतिनिधी. इतकं साधं आहे. आपण डेमोक्रेसी मोस्ट सिम्पल थिंगला किचकट करून टाकले पार्टिक्रेसी करून. बरं, अशी निवड करण्यासाठी कुठे पैसा लागतो? अशी निवड करण्यासाठी कशाला पाहिजे प्रचार प्रसार सभा आणि एवढा मोठा मोठा सगळा जो काही डामजाम असतो आणि सगळा जो काही डामडोल असतो आणि ते कंटिन्युअस तुम्हाला करावं लागतं. त्यासाठी कार्यकर्ते उभे करा, हे करा, ते करा. आणि कुठे अष्टविनायक यात्रा करा, कुठे अंदमान निकोबार यात्रा करा, कुठे काय करा. सायकल वाटप केली, कुठे कुकर वाटप केला, कुठे हे केलं, कुठे ते केलं. साडी कुठल्या सोसायट्यांना बाकडी बसायला दिली. अख्ख्या सोसायटीचा फंड एवढा राहत नाही की त्यांना कुणाच्या तरी वॉर्ड्स तरी एक निधीतून त्यांना बाकडं द्यावं लागतं. अशी अवस्था. ही लाचारीपण आणि फुकटेपणाची गोष्ट ही कोणी लावली आहे सवय? या पार्टिक्रेसीतून लावली आहे. मुळात असं आहे की आपण काय म्हणतोय, फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट इलेक्शन्स ही जबाबदारी इलेक्शन कमिशनची आहे. ठीक आहे. एक राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे आणि एक ज्याला अपक्ष म्हणताय तुम्ही. ऍक्च्युली पक्षच मुळात असंविधानिक शब्द आहे. ठीक आहे ना, असंविधानिक शब्द आहे. तुम्ही असंविधानिक असं का म्हणताय पक्षाला? याचा दाखवा मला. उल्लेख नाही. पॉलिटिकल पार्टी हा शब्द जर त्यात असेल बरं तर दाखवा. त्यात नाहीये म्हणजे असंविधानिक झाला. पण मग या न्यायानं आतापर्यंत भारतात झालेल्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत, लोकसभेपासून विधानसभेपर्यंतच्या सर्व राज्यामधल्या निवडणुका, या सगळ्या असंविधानिक म्हणायच्या? असंविधानिकच आहेत. आणि यामध्ये फ्रॉड केलेला आहे. कोणी? इलेक्शन कमिशननी डे 1 पासून आजपर्यंत सगळेजण फ्रॉड केलेला आहे. चीफ जस्टिसने, सगळ्या चीफ जस्टिसेसने, आणि सगळ्याच त्यांची जबाबदारी आहे चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्टची. प्रोटेक्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन त्यांनी नाही केलेली आणि सगळ्यात अल्टिमेट प्रोटेक्शनची जबाबदारी ही प्रेसिडेंटची आहे. बरं, त्यांनी फ्रॉड केलेला आहे विथ द पीपल ऑफ इंडिया. त्यांना तर सगळं माहिती आहे. पण तुम्ही प्रेसिडेंटला थेट असं कसं म्हणू शकता? कारण प्रेसिडेंट, हे बघा, ही एक समजून घ्या आपली व्यवस्था काय आहे. जेव्हा संविधान म्हणतोय मी, संविधान कोणी बनवलं? संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समिती होती, फार मोठी ड्राफ्टिंग कमिटी होती. पण संविधान बनवलं, जसं आता मी एक उदाहरण नेहमी देतो की ताजमहल कोणी बनवला असं विचारल्यानंतर कोणी उत्तर काय? शहाजहानने उत्तर. पण शहाजहानने काही गवंड्याचं काम केलं का? नाही. मग बनवला तर गवंड्यांनी, पण त्यांचं नाव तर घेत नाही आपण, शहाजहानचं घेतो. ठीक आहे ना. तसं संविधानाचं ऍक्च्युअली काम जे केलंय ते ड्राफ्टिंग कमिटीने केलंय. पण टेक्निकली किंवा ऑफिशियली, फॉर्मली हे संविधान कोणी बनवलंय? वी द पीपल ऑफ इंडिया. हम भारत के लोक, आम्ही भारताच्या नागरिकांनी बनवलेलं आहे आणि ते आम्ही स्वतःला समर्पित केलेलं, दिलेलं आहे, अर्पित केलेलं आहे. तर बनवलं कोणी आहे? आपण भारताच्या नागरिकांनी. का बनवू शकलो? त्याचं कारण सिंपल आहे, आपण मालक आहोत. म्हणून ह्या देशाचे मालक आहोत. जसं आपण आपल्या घराचे मालक असतो, त्या घराचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे याचा निर्णय कोण घेतो? कारण मालक आहोत म्हणून आपण घेतो. तसं या देशाचे मालक आपण आहोत, म्हणून या देशाचे व्यवस्थापन कोण करणार? तर आपण करणार. कसं असायला पाहिजे कोण ठरवणार? आपण ठरवणार. आता व्यवस्थापन कसं असायला पाहिजे आपण ठरवलं. त्या व्यवस्थेमध्ये वेगळी कामं आहेत ती आउटसोर्स केली.
ती व्यवस्थित आम्ही त्याची व्यवस्था कशी असायला पाहिजे त्याच्यासाठी काही ठराविक पद्धतीने सिस्टीम लावून दिली. बरोबर. ती सिस्टीम लावताना आम्हाला लक्षात आलं की 3 सिस्टीम्स आहेत, त्याने हे सगळं काम होतं. एक आहे विधानतंत्र. विधानतंत्र काय आहे? विधानतंत्र पॉलिसी मेकिंग एंटिटी आहे. बरोबर. वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय पातळीवरती, राज्य पातळीवरती किंवा स्थानिक पातळीवरती पॉलिसीज काय असायला पाहिजे याचा निर्णय विधानतंत्र करतं. याच्यानंतर त्या पॉलिसीज ज्या बनतील त्या पॉलिसीज प्रमाणे कामं झाली पाहिजेत, एक्झिक्युशन झालं पाहिजे, म्हणून एक्झिक्युटिव्ह आहे, कार्यकारी मंडळ आहे. बरोबर. आणि हे सगळं होत असताना समजा अन्याय होतोय, मग तो या मंडळातली लोकांवरती किंवा नागरिकांवरती कुणावरती अन्याय जेव्हा होत असेल ज्युडिशरी, तर त्यासाठी न्याय मिळण्यासाठी न्यायतंत्र आहे. न्यायतंत्र. या 3 व्यवस्था आहेत, चौथी व्यवस्था नाहीये. आणि माध्यमांचा जो उल्लेख होता चौथा स्तंभ वगैरे तो याला स्तंभ पण म्हटलं नाही, या व्यवस्था म्हटल्यात. बरं. कारण नसताना त्याला 3 स्तंभ म्हणायचं आणि मग मीडियामध्येच स्वतःला तिथे घुसवण्याचा प्रयत्न करते. ते गंमत सांगतो मीडिया जे या अनुषंगाने तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून, बरं, की ते स्वतःला चौथा स्तंभ आहोत, आम्ही चौथा स्तंभ आहोत म्हणत राहतात. कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही असलेल्या स्तंभांच्या कुठेही चर्चा नाहीये, याचा उल्लेख असं कुठेच नाही, कुठेच नाहीये. मीडिया शब्द नाहीये. बरं. जर्नलिझम शब्द नाहीये. बरं. आणि चौथा स्तंभांची म्हणजे ही चर्चा नाहीये. या 3 व्यवस्था आहेत. पण मीडिया मग चौथा स्तंभ का म्हणताय? त्याचं कारण सिंपल आहे. मीडिया आहे काय? मीडिया इज द व्हॉइस ऑफ द पीपल. बरोबर. व्हॉइस ऑफ द पीपल. त्यांनी जागरूक राहून हे प्रतिनिधी आहेत, त्या प्रतिनिधींना क्वेश्चन केलं पाहिजे. यासाठी मीडिया एक सपोर्टिव्ह सिस्टीम आहे, जी लोकांची सिस्टीम आहे. ही संविधानिक सिस्टीम नाहीये, ही स्टॅच्युटरी प्रोव्हिजन नाहीये. बरोबर. लोकांनीच ठरवलं की अरे आपल्याकडे पण कुणीतरी त्यांना विचारलं पाहिजे, संवाद केला पाहिजे आणि सगळ्यांना कळवलं पाहिजे. यासाठी काय? यासाठी एक आपण काही आपल्यातलेच लोकांमधलेच लोक बाहेर येतात आणि म्हणतात की हे आम्ही काम करतो व्हॉलंटरीली आहे. आणि ते लोकांचे प्रश्न प्रतिनिधींना विचारलं पाहिजे त्यांनी. बरोबर. त्याच्याऐवजी ते त्या सिस्टीमच्या इथे जातात. म्हणजे लोक सगळ्यात वरती आहेत. त्याच्या खाली संविधान आहे, त्याच्या खाली राष्ट्रपती आहे, त्याच्या खाली विधानतंत्र, न्यायतंत्र आणि कार्यकारी तंत्र आहे. म्हणजे सगळ्यात खाली या 3 स्तंभ आहेत. स्तंभ म्हणायचं असेल तर तिथे एवढं स्वतःला डिग्रेड करून घेऊन तिथं का चाललेत? कारण इथे चिरीमिरी मिळतेय, अजून दुसरं काही कारण नाहीये. याचा अर्थ काय? व्हॉइस ऑफ द पीपलच्या ठिकाणी हे व्हॉइस ऑफ द सिस्टीम झालेत. बरोबर. बरोबर. लोकांचा आवाज नाही राहिले हे. आणि सिस्टीम काय झाली आहे याच्याकडे आपण येतोय. पार्टिक्रेसी म्हणजे काय आणि काय झालं आहे? मला असं वाटतंय की पार्टिक्रेसी तुम्ही म्हणताय, राजकीय पक्ष ही संकल्पनाच तुम्ही पूर्णतः असंवैधानिक असं म्हणताय. तर मग मला पुढचा प्रश्न पडतो की राजकीय पक्षांची जी चिन्ह असतात ती सुद्धा अनकॉन्स्टिट्युशनल आहेत. हो, तो एक सगळ्यात मोठा फ्रॉड इलेक्शन कमिशननी 1968 साली केला. एक लक्षात घ्या, 1950 साली 26 जानेवारी 1950 घटना झाली. म्हणजे संविधान समर्पित झालं स्वतःला देशाला आणि त्यानुसार लोकतंत्र एस्टॅब्लिश झालं. पहिलं काम जे करायचं होतं ते राष्ट्रपतीने केलं, ते इलेक्शन कमिशनची अपॉइंटमेंट. बरोबर. आणि इलेक्शन कमिशनला ताबडतोब सांगितलं लवकरात लवकर निवडणूक घ्या. कारण आतापर्यंत सगळं जे काय आहे ते अस्थायी सरकार आहे, अस्थायी राष्ट्रपती आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर तो स्थायी झाला पाहिजे, यासाठी लोकांचा झाला पाहिजे, तेव्हाच ते स्थायी होणार आहे. म्हणून निवडणूक याला प्रायोरिटी होती. आणि 1952 साली पहिली निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे इलेक्शन कमिशननी कॅन्डिडेटचे कुणाला द्यायला पाहिजे? अ सिटीजन ऑफ इंडिया. जो फॉर्म भरतोय आणि बाकीचे निकष जे आहेत ते पूर्ण करून ओके असेल तर त्याने कॅन्डिडेचर दिलं पाहिजे. याच्याबरोबर ते देतच होते, परंतु याच्याबरोबर वेगळे पॉलिटिकल मुवमेंट ज्या होत्या अगोदर त्या पॉलिटिकल पार्टीज झाल्या, जशी काँग्रेस त्यातली. काँग्रेस. त्यांनी स्वतःहून 2 बैलों की जोडी पुढे सरकवली इलेक्शन कमिशनच्याकडे. ती त्याच वेळी इलेक्शन कमिशननी बाहेर हे चालणार नाही, कॅन्डिडेट्स इंडिव्हिज्युअल लेवलवर येतील हे सांगायला हवं होतं. परंतु वेगळ्या कारणं असतील, परंतु ती कारणं किती जर दिली तरी सुद्धा तुम्ही फ्रॉड केला आहे आमचा आरोप
तुमच्या असणार आहे, कारण तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन बाय बुक जायला सांगितलं होतं, तुम्ही ते केलं नाही. हा आरोप मग तुमचं अज्ञान का तुम्ही ते डेलिबरेटली केलं हे तुम्ही सिद्ध करा. आणि आज आम्ही जेव्हा सांगतोय की हे कॉन्स्टिट्युशनल नाहीये, तेव्हा तुम्ही अडचणी करताय त्याच्यासमोर, ते मान्य करायला तयार करत नाही आहात, तर मग ते डेलिबरेटच म्हटलं जाईल ना. परंतु तेव्हा लोकांचं अज्ञान होतं, काहीच कळलं नाही. पण आज ह्या पार्टीलेस इंडियाच्या मुवमेंटमुळे भारतभर जागृती सुरू झालेली आहे, लोकांना कळायला सुरुवात झाली आहे की हा फ्रॉड झालेला आहे. कारण नसताना 1968 मध्ये एक साधी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर इलेक्शन कमिशनने काढली आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर ज्याला बॅकिंगला कुठलाही लॉ नाहीये, कुठला ऍक्ट नाहीये, फक्त एक ऑर्डर आहे. एक ऑर्डर आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आहे, रिझर्वेशन आणि अलॉटमेंट ऑफ सिम्बॉल्स ची ऑर्डर. बरं, पण ही 1968 साली काढलेली आहे. त्याच्या अगोदर नव्हती. त्याच्या आधी 52 पासून मला वाटतंय 52 आणि त्याच्या पुढे 2-4 निवडणुका झाल्या, 4-1 निवडणुका झालेल्या, त्या राज्यस्तरीय पण झाल्यात आणि केंद्र स्तराच्या पण झाल्या, लोकसभा विधानसभा वगैरे सगळ्या. अगदी खरं. या सगळ्यात पॉलिटिकल पार्टीज रजिस्टर्ड पण नाहीयेत, रेकग्नाइज पण नाहीयेत, सिम्बॉल्स सुद्धा रेकग्नाइज नाही, अनरेकग्नाइज्ड आहे. म्हणजे सगळं इलिगल, अनकॉन्स्टिट्युशनल सगळं चालू आहे. संसदेत रुलिंग पार्टी, ऑपोजिशन पार्टी ही चर्चा आहे, पण रेकॉर्डवरती पार्टी नाहीये. संसदेचा सांसद हा लोकसभेचा सांसद अशीच नोंद आहे. बरोबर, ऑफिशियली पार्टीचा नाही. आजही पार्टीचा नसतो खरं तर. पण आज तुम्हाला संसद टीव्हीवरती, चॅनलवरती एखादा संसद जर म्हणजे खासदार उभा असेल तर त्याच्यावर नाव आणि त्याच्या पुढे पार्टीचं नाव येतं, कधीतरी चिन्ह पण येतं. आता गंमत बघा, हे चिन्ह 1968 मध्ये अलॉटमेंट अँड रिझर्वेशन या 2 शब्द वापरलेत त्या ऑर्डरमध्ये. बरं, अलॉटमेंट केव्हा करायचं? समजा एखादा निवडणूक जाहीर झाली आहे आणि मी फॉर्म भरतोय, मी फॉर्म भरला, इलेक्शन कमिशन पूर्ण स्क्रुटिनाइज करतंय ते फॉर्म, आणि स्क्रुटिनी केल्यानंतर त्यांना ओके वाटलं तर मला ते कॅन्डिडेचर ओके करतायत. बरोबर. आणि त्याच वेळी तुम्हाला हे एक ठराविक चिन्ह अलॉट केलं गेलंय, हे चिन्ह दिलं जातं. हे वापरायचं कशासाठी आणि कधीपर्यंत? हे फक्त निवडणुकीसाठी वापरायचं आहे. आणि निवडणूकचा कॅम्पेनिंग पिरियड संपला की ह्याचा वापर बंद करायचा आहे ताबडतोब. ते चिन्ह कुठेही दिसता कामा नये, ही खबरदारी घ्यायला सांगितली जाते. ठीक आहे. आता हे असताना पॉलिटिकल पार्टीज साठी विशेष त्यांना फिलिंग आलं, काहीतरी एक्स्ट्रा आउट ऑफ द बॉक्स, आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी केलं पाहिजे. स्वतःच इलेक्शन कमिशनला काय कोणी मागितलं नव्हतं, कोणी सांगितलं नव्हतं. त्यांनी स्वतःहून पॉलिटिकल पार्टीजना सुद्धा सिम्बॉल्स दिले, परंतु रिझर्वेशन ऑफ सिम्बॉल्स. बरं, म्हणजे आता तुम्हाला तुमचे 10 कॅन्डिडेट्स आहेत ना वेगळ्या ठिकाणी, तुम्हाला सगळ्यांना एकच आम्ही सिम्बॉल देतो. हा सिम्बॉल आम्ही कुणालाही दुसऱ्याला देणार नाही, हा फक्त तुम्हालाच राहील. रिझर्व्ह झाला आणि ही निवडणूक झाली. पुढची कुठली निवडणूक असेल आणि कुठलीही असेल, म्हणजे केंद्र स्तराची असेल, कुठल्याही राज्य स्तराची किंवा कुठेही असेल, तरी सुद्धा हे चिन्ह तुम्ही वापरू शकता. हे तुम्हाला रिझर्व्ह करून ठेवलं तुमच्यासाठी. हे 1968 साली. हा, पण गंमत अशी आहे, हे दोन्ही खरं अनकॉन्स्टिट्युशनल आहे. पहिली गोष्ट का सांगतो, पण हे रिझर्वेशन जरी असेल तरी सुद्धा रिझर्व्ह सिम्बॉल सुद्धा अलॉटमेंट होणार त्या कॅन्डिडेटला. तो त्या पार्टीतला असेल तरी सुद्धा त्याला ते चिन्ह मिळेल, परंतु ते तेव्हाच मिळेल जेव्हा तुला कॅम्पेनिंग करायचं, आणि कॅम्पेनिंग झाल्यानंतर ते चिन्ह वापरायचं नाहीये. पण आपल्याकडे वाढदिवसाला, पक्षांच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये, प्रत्येक सणावाराला सोशल मीडियावरती सगळीकडे सगळ्यांची चिन्ह दिसतात. अख्खं शहर भरतं चिन्हांच्या झेंड्यांनी. खरंय, सगळ्या होर्डिंग्स, लहान पोरांच्या हातात झेंडे असतात चिन्हांचे, पावसाळ्यात छत्र्या असतात, रेनकोट असतात, सगळं मिळतं. अरे तुम्ही ते राशन किंवा काहीतरी दान धर्म करताय ना पार्टीतर्फे, मदत वगैरे, त्याच्यावर सुद्धा शिक्का असतो कायमस्वरूपी, बाकडांवरती असतो, सगळीकडे असतो. तुम्ही काय केलं? तुम्ही ब्रँड केला. आता मला सांगा, फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन मध्ये फेअर म्हणजे काय? फेअर म्हणजे असं ना की एका हत्तीची एका उंदराशी कुस्ती लावायची? मुळीच नाही. आमचं असं म्हणणं आहे की उद्या हे सगळं आम्ही कोर्टातही घेऊन जाणार आहोत. तिथे मोठमोठे वकील युक्तिवाद करतील आणि इलेक्शन कमिशन कसा बरोबर आहे हे सिद्ध पण करतील. पण त्यांनी काही करावं,
लोकांनी मात्र आता झोपू नये, जागं व्हावं आणि ह्याच्यावर विचार करावा. बरं. हे सगळी धूळफेक आहे. हे पॉलिटिकल पार्टीज आहेत, या कॉर्पोरेट एंटिटीज आहेत. हे लोक नाही आहेत. सामान्य जनता आणि पोलीस हे वेगळे आहेत. पोलीस सुद्धा माणूसच असतो, तो नागरिकच असतो, पण जेव्हा तो वर्दी घालतो, ही इज अ पार्ट ऑफ द सिस्टीम. बरोबर. तो नागरिक नाही नुसता. पण पार्टिक्रसी असण्यामध्ये तुम्हाला अजून धोके काय वाटतात? सिंपल आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल हवंय, ते नाही होते. पण आता त्या मतदारसंघामध्ये समजा आपण असं पकडूया की XYZ पार्टीचा एक कॅन्डिडेट आहे, तर तो बहुमतानेच तर निवडून आलेला आहे ना. मग तुम्ही रिप्रेझेंटेशन नाही असं का म्हणताय? कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक 10th शेड्यूल नावाची गोष्ट इन्सर्ट केली 1985ला. हो. हे सुद्धा म्हणजे संविधान हत्या जर म्हणायची असेल ना, तर ती याला म्हणायला पाहिजे. बरं. जर लोकतंत्राची हत्या म्हणायला पाहिजे असेल ना, तर ती या गोष्टीला म्हणायला पाहिजे. 1985 मध्ये 10th शेड्यूल अँटी डिफेक्शन लॉ. याने काय झालं, याने पॉलिटिकल पार्टी हा शब्द पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन मध्ये घुसडला, कारण नसताना, पहिली गोष्ट. आणि तो कशासाठी? यासाठी की पॉलिटिकल पार्टीज गुंडागर्दी करते, शिस्तीनं वागत नाही, बेशिस्त आहे. त्यामुळे काही असं समजा की तुमच्या शहरात चोर आहेत, चोऱ्या करतायत आणि धुमाकूळ घातलाय, दरोडा टाकतायत, कुठे धुमाकूळ घातलाय, म्हणून सरकारने ठरवलं किंवा पोलिसांनी ठरवलं की या सगळ्या चोरांना ना आपण बिल्ला द्यायचा, रजिस्टर करायचं त्यांना. बरं. अच्छा. त्यांना मी चोर का म्हणतोय लक्षात घ्या. ही सगळी मंडळी, यांना अँटी डिफेक्शन लॉ काय आहे, यासाठी की त्यांनी 6 महिन्यापर्यंत, एखाद्या पक्षातून तुम्ही निवडून आलेला आहात तर 6 महिन्यापर्यंत तुम्ही पक्ष बदलायचा नाही, दलबदल करायचा नाही. 6 महिन्यापर्यंत. ही तरतूद कुणासाठी आहे? लोकांसाठी होती. लोकांना काय घेणं देणं या अशा तरतुदीचा? ही तरतूद परत पक्षासाठीच आहे. पक्षश्रेष्ठींना डोकेदुखी नको 6 महिन्यांसाठी. सगळ्यांना खुश नाही करतायत ना, काही नाराज राहतात. मग 6 महिन्यांसाठी तर थांब, जरा सेटल होऊ देत, जरा इकडून तिकडून काय काय आमची पोटं भरू देत जरा. 6 महिन्यांतर तुझी कुरकुर वाढली आणि तुझा न्यूसन्स व्हॅल्यू किती राहतोय, यावर तुला काय करायचं, थोडा रिशफलिंग करायचं, हे खेळ खेळायची. हेच तर करता तुम्ही, अजून काय करता? तुमचा प्रश्नाकडे येतोय मी एक एक करत. दुसरा हा विषय अँटी डिफेक्शन लॉ बरोबर व्हिप नावाची एक गोष्ट त्याच्यात इन्सर्ट केली आहे की तुम्ही पार्टी लाईन शिवाय दुसरं तुमचं म्हणणं स्वतंत्र मांडू शकत नाही, ठेवू शकत नाही. अदरवाईज तुम्ही तुमचं खासदारकी पण गेली आणि तुमची मेंबरशिप ऑफ द पार्टी पण गेली, सदस्यत्व पण गेलं. मग आता मला सांगा, ही जी व्यक्ती आहे, ही खासदार या पार्टीतून जी निवडून आली आहे, ज्या जोरावर निवडून आली आहे, हे पार्टीचे प्रतिनिधी आहेत का लोकांचे प्रतिनिधी आहेत? आता या लोकांचे प्रश्न तिथे विचारणार का पार्टीने सांगितले घोषणा दे की घोषणा द्यायच्या, पार्टीने सांगितले की वॉकआउट तर हा वॉकआउट करणार. तुझं काही स्वतंत्र, तू लोकांची तिथे गोष्ट मांडण्यासाठी तिथे आहेस का या पार्टीचं? हे पार्टी एक समूहाला जे वाटतंय ते करते. बरं, ही पार्टी कशी असते? पार्टी डेमोक्रेटिक नसते, त्याची क्लिअर हायरार्की आहे. बरोबर. टॉप बॉस असतो त्याचा, हाय कमांड म्हणा किंवा काय जे काही रिमोट कंट्रोल म्हणा किंवा काय वेगळे शब्द वापरतात ते, प्रत्येक जण असं स्वतंत्र त्यांची पेटन्सी आहे प्रत्येकाची. त्याला काय म्हणायचं, कोण साहेब म्हणतो, कोण काय म्हणतो, कोण काय म्हणतो. तर यांच्या हातात सगळं आहे. त्यांचे राजीनामे यांच्या खिशात असतात की नाही कायमस्वरूपी? अगदीच. आता ही मंडळी काय करतात, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर होते. व्हॉट इज डेमोक्रेसी? डेमोक्रेसी हा कन्सेप्ट काय? इट इज डिसेंट्रलायझेशन, इट इज म्हणजे डिस्ट्रीब्युशन. एकाच्या हातात, कुणाच्या हातात पॉवर एकवटली नाही गेली पाहिजे, कॉन्सन्ट्रेट नाही झाली. हा कन्सेप्ट आहे ना, यानुसारच हे सगळं विणलंय ना कॉन्स्टिट्यूशन. तर तुम्ही ते एका ठिकाणी आणताय पॉवर, एक 2-3 दोघा तिघांच्याच फक्त हातात राहतं फक्त, किंवा एका दोघांच्या हातात पूर्ण सत्तेचं, पूर्ण देशाचं. सिंपल नाहीये गोष्ट. या 2-3 लोकांच्या हातात येतं सगळं. आणि मग हे 2-3 लोकांना करप्ट करणं फार अवघड नाहीये. ग्लोबल प्लेयर्स, इंटरनॅशनल प्लेयर्स हे जेव्हा तुमच्या बरोबर अक्रॉस द टेबल बोलणी करतात, सोपं आहे काम.
मला सांगा, लोकप्रतिनिधी टोटली असंघटित आहेत. एक दुसरे एकमेकांना ओळखत पण नाही आहेत. आणि त्यांची नाळ जी आहे किंवा ती पतंगाची त्यांची डोर जी आहे ना, ती त्या पतंगाची म्हणजे त्या प्रतिनिधीची डोर जी आहे ना, ती निर्वाचन क्षेत्रातल्या लोकांच्या हातात आहे. समजा त्यांच्याशी डायरेक्ट कम्युनिकेशन मध्ये आणि प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून, कारण तो प्रतिनिधी आहे. लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे तो लीडर नाहीये. जसं राजतंत्रामध्ये राजा नेता असतो, लोकतंत्रामध्ये लोक नेते असतात. आणि ते सगळेच्या सगळे 100 करोड लोक रोज उठून संसदेत जाऊन चर्चा नाही करू शकत. म्हणून आपण संविधानामध्ये ही तरतूद केली की प्रत्येक क्षेत्राचं एक प्रतिनिधित्व तिथे जाईल आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळे प्रतिनिधी तिथे एकत्र येतील आणि वेगळ्या गोष्टींची चर्चा होईल, आयडिया शेअर होतील. आणि जे काय होईल ते दर महिन्याला म्हणा किंवा असं ठराविक कालावधीनंतर आपापल्या निर्वाचन क्षेत्रात जातील आणि लोकांशी संवाद करतील, लोकांना सगळी माहिती देतील, सगळा ब्यौरा देतील आणि लोक सांगतील की हा मुद्दा आहे ना, याच्यावर हा आपण स्टँड घ्यायचा. तिथल्या निर्वाचन क्षेत्राचा स्टँड काय असायला पाहिजे, तिथले लोक सांगतील, ते घेऊन तेच तिथं मांडायचंय, त्याने पुटअप करायचंय. ते लोकांचं जे म्हणणं आहे ते मांडायचंय. मन की बात नाही, जन के मन की बात किंवा जन की बात. आपण राजतंत्राच्या मेंटॅलिटीतून अजून बाहेर पडलो नाही, म्हणून आपण या प्रतिनिधींना आपण राजा आणि देव, दिव्य काहीतरी रूप द्यायला लागलोय. त्याची पूजा बांधतो आपण. तो प्रतिनिधी आहे, त्याने तुमचं जे म्हणणं आहे तेवढंच तिथं मांडायचं आहे. तो फार हुशार असला पाहिजे असं अपेक्षित नाहीये. प्रतिनिधीच्या क्वालिफिकेशन मध्ये काय सांगितलंय, तो उमेदवार असला पाहिजे. तो तुमच्या उम्मीद जे असतात, तुमच्या उमेदी असतात, त्यासाठी तो तुमच्या खरा राहायला पाहिजे. तुमची विश्वासघात नाही केला पाहिजे त्याने. तुमची काहीतरी हा ना, याला हे सांगितलं एवढं मात्र तो नक्की करेल, हे नक्की करणार. भलतं असेल तर करणार नाही, आपण जे बोललो तेवढंच करेल. इथं जे ठरलं तेच तिथं जाईल. ही इज जस्ट अ पोस्टमन. एक लक्षात घ्या, हा पोस्टमन आहे. त्यांनी तुमची मेसेज तिथे फक्त पाठवायचा आणि तिकडचा मेसेज इकडे आणायचा आहे. या व्यतिरिक्त त्याचं काहीही काम नाहीये. तसं बघितलं तर पॉलिसीज काय असायला पाहिजेत याची पण चर्चा तो लोकांशी करणार. लोक म्हणतील की ही पॉलिसी असेल ती तिथे पोटअप करायची आहे. बरं, तो पॉलिसी तंत्रातला विषय आहे. विधानतंत्र काय आहे, पॉलिसी तंत्र आहे. प्रतिनिधी पॉलिसी ठरवण्यासाठी आहे. पण मग आपल्याकडचे लोकप्रतिनिधी आपल्या इथल्या स्थानिक समस्यांच्या म्हणजे इश्यूज वरती जेव्हा येतात, म्हणजे अगदी साधे इश्यूज की अमुक एका मंदिरामध्ये मला अमुक लोकांना बंदी घालायची, अमुक ठिकाणी मला गटारांचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, याच्याकडे लक्ष वेधायचंय वगैरे वगैरे, काही सोशल काही कल्चरल इश्यूज असतील त्याच्याकडे लक्ष वेधायचंय, तर मग हे लोकप्रतिनिधींचं काम नाहीये. लोकप्रतिनिधींचं काम अजिबात नाहीये. लोकप्रतिनिधींचं इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं त्यांचं काम नाहीये. त्यांचं असे प्रॉब्लेम्स आहेत कलेक्टिव्ह, ज्याच्यावर पॉलिसी डिसिजन घेण्याची गरज आहे, त्याच्यावर तिथे पॉलिसी डिस्कशन्स करण्याची गरज आहे, ते काम आहे. हे जे होतंय ना, हे पार्टिक्रेसिव्ह होणं होतंय. कसं ते सांगतो. पार्टीमॅन काय करतोय, पार्टीमॅन म्हणतो एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंटला की तुम्ही कामं करायची नाही का, तुम्ही कामं केली की तुमची आम्ही बदली करणार. न्यायतंत्राला सांगितलं होतं तुम्ही कामं करायची नाही, तो तुमची पण बदली होऊ शकते. लोकांची कामं अडायला लागतात, लोक वैतागतात, वैतागून न्याय मागण्यासाठी न्यायालयात जातात, तिथे न्याय काही लवकर मिळत नाहीये. मग काय करणार, लोक वैतागून प्रतिनिधींकडे येतात, म्हणतात की तू चमचा मायबा, तुला आम्ही मत दिलंय. अरे मत त्यासाठी नव्हतं दिलं, पण मत दिलंय आमचं कामं करा. मग हा म्हणतो फोन लाव रे तिकडे, कोण आहे तिथे साहेब, माझं बोलणं करून दे. मग तो बोलणं करून देतो आणि मग हा जातो तिथे, तसं काम लगेच होतं. ते झाल्यामुळे हा ज्याचं काम झालंय तो याच्यासाठी काय झाला, वोट बँक झाला कायमस्वरूपी. बरोबर, हे गुऱ्हाळ आहे, हे टिकणार. तुम्ही डायरेक्ट कामं करायची नाहीत, याचा अर्थ प्रशासन किंवा एक्झिक्युटिव्हला सुद्धा कामं करायची आहेत, न्यायतंत्राला सुद्धा कामं करायची आहेत, परंतु कामं करू दिली जात नाहीत. कुणामुळे, पार्टिक्रेसीमुळे. हे प्रतिनिधी तुमचे नाही आहेत, लोकांचे कॅन्डिडेटच नाहीयेत. जर ते बरं, तर ते लोकांचे प्रतिनिधी कसे होते. बेसिक म्हणणं की ते लोकांमधून आलेले उमेदवार नाहीयेत. ते
एक पार्टी- समूह येतो आणि म्हणतो हे बघा निवडणूक आहे तर लोकांना सांगतो की हे बघा हे राजकारण फार वाईट आहे, हम्म. गलिच्छ आहे, जीवाला धोका असतो, लोक गायब होतात, लोक गायब केले जातात, सुखी जीव दुःखात कशाला आणि अडचणीत कशा टाकता. हम्म. आम्ही सीझन लोक आहोत, तरबेज आहोत, सगळ्या तयारीने आम्ही उतरलो आहोत. आम्ही याला तिकीट दिलंय. हम्म. तिकीट का दिलंय? कारण किती खोके आले त्यावर ते तिकीट आहे. याला दिलंय, हा तुमचा उमेदवार समजा आणि ह्याला वोट निवडून करा. द्या. तो निवडून आला की तुमची कामं होतील. हम्म. तुम्ही ज्या विचारधारेचे आहेत ना त्याच विचारधारेचे आहोत आम्ही, बरं. तुमची कामं होतील. हम्म. तो निवडून येतो, लोक त्याला स्वतःचा प्रतिनिधी म्हणून जय जयकार करतात त्याचा. हम्म. मग तो 5 वर्ष तुम्हाला भेटत नाही, आणि भेटला तरी सुद्धा जी पार्टीची विचारधारा असते त्यानुसार कामं चालतात. पण मग मग त्यांचा जो अजेंडा असतो हम्म. तोच राबवला जातो. मग पार्टीची विचारधारा जी आहे त्याचा आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा काय संबंध? कॉन्स्टिट्यूशन मध्ये विचारधारेला काही जागा नाही. बरं. विचारधारा म्हणजे एक विचारांचं धारण, आयडियोलॉजी. आयडिओलॉजी, आयडिया नाही, आयडिओलॉजी. कॉन्स्टिट्यूशन जिवंत आहे याचा अर्थ काय? इट्स अ लिव्हिंग बुक किंवा लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणतो आपण. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की त्यावेळी जे जे रेलेव्हंट असेल तसे बदल करण्याची त्यात तरतूद आहे. म्हणजे सम्यक विचार घेतला जाईल. आजचा सम्यक विचार उद्यासाठी सम्यक राहिला नाही तर त्याला बाजूला काढलेला त्यावेळी जो सम्यक असेल तो उचललाय. यासाठी पॉलिसी वरती सतत चर्चा चालू राहील यासाठी विधानतंत्र कायमस्वरूपी ठेवलंय. आणि ते शिळं होऊ नये म्हणून त्यांनी निवडणुका तिथे आहेत. निवडणुका कार्यकारी मंडळामध्ये नाही आहेत आणि न्यायतंत्राच्या मंडळामध्ये निवडणुका नाही आहेत. तिथं परीक्षा आहेत, तिथं अभ्यास आहे, ट्रेनिंग आहे. पॉलिसीज मात्र लोकांमधून आल्या पाहिजेत, लोकांच्या उमेदीच्या पॉलिसीज असायला पाहिजेत. पॉलिटिकल पार्टीज थोडंच लोकांच्या उमेदीचं काहीतरी करणार आहेत, ते त्यांच्या उमेदीचं करणार आहेत. पार्टीच्या उमेदीचं. ऑफ द पार्टी, फॉर द पार्टी, बाय द पार्टी. म्हणूनच पार्टीक्रेसी. म्हणून पार्टीक्रेसी. जेव्हा विधानतंत्रामध्ये ही सगळीच्या सगळी मंडळी ही पार्टीची जातात तेव्हा सगळे MLA आणि सगळे MPs हे दलीय होतात, पाक्षिक होतात, हे पार्टीमॅन होतात. हे सगळे एकत्र येतात, MLA आणि MPs एकत्र येतात आणि एका व्यक्तीची निवड करतात. त्याला राष्ट्रपती म्हणतो आपण. बरोबर. तो प्रतिनिधींचाही प्रतिनिधी आहे, सुपर प्रतिनिधी आहे तो. हा प्रतिनिधी लोकांचा आहे का? नाही, पार्ट्यांचा आहे. कारण हे कॅन्डिडेट्स पार्ट्यांचे होते, ते स्वतः रिप्रेझेंटेटिव्ह पार्ट्यांचे आहेत आणि हे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पार्टीज विल इलेक्ट अ रिप्रेझेंटेटिव्ह विच विल ओनली बी अ पार्टीमॅन. असा पार्टीमॅन जेव्हा चीफ इलेक्शन कमिशनची अपॉइंटमेंट करतो, तो चीफ इलेक्शन कमिशन काय असणार आहे? पार्टीमॅन. जेव्हा तो चीफ जस्टिसची अपॉइंटमेंट करतो तेव्हा तो कोण असणार आहे? काय असणार आहे? इज अ पार्टीमॅन. एंटायर सिस्टीम हॅज बिकम अ पार्टीक्रेसी. ते लोकांसाठी काम करणार नाहीत, बिकॉज दे आर नॉट फॉर द पीपल, दे आर फॉर द पार्टी, दे आर ऑफ द पार्टी. एक लक्षात घ्या, मी माझा प्रतिनिधी निवडून दिला जो माझा नसून पार्टीचा आहे, ठीक आहे, तर तो काम तुमच्यासाठी करेल का? हा साधा प्रश्न आहे. जर तो तुमच्यासाठी काम करणार नाही तर तो तुमचा नाहीच आहे ना. तुमचं असं म्हणणं आहे की मुळामध्ये प्रतिनिधीच्या पण आधीची जी स्टेप आहे ती म्हणजे उमेदवार. हा उमेदवार तुमचा नाहीये, तिथून सुरुवात होते. मला एक सांगा, आपल्याकडे लोकसभा आहे. ती लोकसभा आपण म्हणतो त्याला, पण ती लोकांची सभा नाहीये. ती काय आहे? ती केंद्र स्तरावरची प्रतिनिधी सभा आहे. लोकांचे प्रतिनिधी आहेत तिथे बसतायत, ती लोकांची सभा नाहीये. ती लोकांच्या प्रतिनिधींची सभा आहे केंद्र स्तरावरची. लोकांची सभा कुठे आहे या देशात? हे लोकतंत्र आहे, लोकांची सभा कुठे आहे? तुम्ही ठिकठिकाणी बघा, तुम्हाला प्रतिनिधी जे निवडून आलेत त्यांचे जनता दरबार असतात, जनसंपर्क कार्यालय नावाचे दरबार दिसतात. तिथे
सर्वसामान्य जनतेला, माणसाला तिथं आत शिरायला भीती वाटते, दडपण येतं. तो काय बोलणार, काय विचारणार, काय संवाद साधणार? तो फाटका आहे. प्रतिनिधी होते, त्याच्या बरोबरची सगळी मंडळी असतात ना, त्यांच्या कपड्याची इस्त्री पण जात नसते, अंगठ्या, साखळ्या, असे सगळे ते मस्त असतात. त्यांच्या होर्डिंग्सवरचे चेहरे पण हसतमुखच असतात. काय जनता दयनीय अवस्थेत आहे, त्यांचे चेहरे नेहमी हसतमुख असतात, ते प्रसन्न आहेत कायमस्वरूपी. आणि दोन्हीकडचे, रुलिंग पण आणि अपोजिशन पण. हा, आलटून आहे. तर हे जे आहे असं नाही. लोकांची सभा असायला पाहिजे प्रत्येक निर्वाचन क्षेत्रामध्ये. तिथे प्रतिनिधींनी येऊन संवाद साधायला पाहिजे. हे लोकतंत्र आहे. हे संविधानात सांगितलंय. संविधानात हे कुठं सांगितलंय? संविधानात कुठं सांगितलंय की राष्ट्रपती हा सेरेमोनियल एंटिटी आहे? बरं, नामधारी प्रमुख आहे? नामधारी वगैरे नाहीये, तो हेड ऑफ द एक्झिक्युटिव्ह आहे. त्याच्या सहीशिवाय काय एक पान हालत नाही देशाचं. मला सांगा, आता वॉर डिक्लेअर केली, कोणी केली? पंतप्रधानांनी, मीडिया समोर येऊन. मुळात पंतप्रधान मीडिया समोर येतातच का? ते माईक घेऊन माईक वरती का बोलतात लोकांशी? ते लोकांचे प्रतिनिधी नाहीयेत, ते मंत्री आहेत. कशात आहे ते? मंत्री म्हणून बोलतायत का प्रतिनिधी म्हणून बोलतायत? ते प्रतिनिधी म्हणून बोलत असेल तर त्यांनी वाराणसीच्या लोकांशी बोलावं. मी आज वर्तमानात जे प्रतिनिधी पंतप्रधान आहेत, ते ज्या निर्वाचन क्षेत्राचे प्रतिनिधी आहेत त्या अनुषंगाने बोललो आता. पण मंत्रिमंडळ ज्या लोकप्रतिनिधींना अँसरेबल आहे, मंत्रिमंडळ हे उत्तरदायी मंत्रिमंडळ म्हणजे सरकार. बरोबर, ठीक आहे. तर ते लोकप्रतिनिधींना उत्तरदायी आहे आणि लोकप्रतिनिधी हे त्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रतिनिधी आहेत. बरोबर. तर मग त्या मंत्रिमंडळाचा जो प्रमुख आहे, प्रधानमंत्री जो आहे, हो, तर एकूणच तो लोकांचाच प्रतिनिधी नाहीये, तो प्रतिनिधी नाहीये. एक लक्षात घ्या, सरकार आहे ते. मंत्रिमंडळ म्हणजे सरकार. ठीक आहे. सरकार इज आन्सरेबल टू द रिप्रेझेंटेटिव्ह. तो उत्तरदायी आहे प्रतिनिधींना. प्रतिनिधी त्याला क्वेश्चन करणार आहे. हो, त्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे. ठीक आहे. तो लोकांचा प्रतिनिधी म्हणून तिथं बसलेला नाहीये. तो कार्यकारी मंडळावरती देखरेख करणारा आहे आणि कार्यकारी मंडळाकडून काय काय कामं करून घेतली याचे प्रश्न त्याला विचारले जातील. मंत्र्याला कोण? प्रतिनिधी विचार. कुठे? पार्लमेंटमध्ये. बरोबर. चव्हाट्यावरती नाही. बरोबर आहे. माईकवर नाही. तिथे उभं राहून त्यांनी उत्तर द्यायची आहेत आणि ती उत्तरं सत्यतेवर आधारित आहेत. ते सत्यच धरलं जातं. कम्प्लीट ऑन रेकॉर्ड असतं. हा प्रतिनिधी नाही. हा आन्सरेबल टू द पार्लमेंट अँड आन्सरेबल टू द प्रेसिडेंट. आणि तो अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट आहे. पूर्ण सरकार हे अपॉइंट होतं, इलेक्ट होत नाही. पण मग प्रेसिडेंट तर कुणाला अपॉइंट करू शकतात? त्या मंत्रिमंडळाचा जो प्रतिनिधी आहे त्यांनी सांगितलेला त्याला ते पंतप्रधान करू शकतात. आजच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे प्रतिनिधीला सुद्धा ते मंत्री करू शकतात. बरं. हा, माझं वैयक्तिक मत आहे, जे की मला असं वाटतं की थोडा जेव्हा विस्तार होईल या विषयाचा, त्यावेळी ते सगळे विषय मी मांडेन. पण कायदे करण्याचा अधिकार हा जर कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे जर बघितलं तर इट इज ऑफ द पीपल, बाय द पीपल आणि फॉर द पीपल. सो कायदे बाय द पीपल असायला पाहिजेत. हो. विधानतंत्रात पॉलिसीज बद्दल चर्चा होऊ शकते, पण अंतिम मोहर कायद्यांवरती जे आपण मानणार आहोत, तर ते काय मानणार आहोत आपल्याला माहित असलं पाहिजे. आपला त्याला ओके असला पाहिजे बहुमताने. ते आपल्याकडून मत घेतलं पाहिजे, रेफरंडम घेतला पाहिजे. त्यासाठीच ही लोकप्रतिनिधी संसदेत पाठवण्याची निवडणुकीची व्यवस्था आहे. मला सांग. तर मला तुम्ही हे सांगाल की समजा एक मतदारसंघ आहे, तर त्या मतदारसंघातल्या काही हजारो, काही लाखो लोकांची मतं विचारात घेणं कुठलीही पॉलिसी बनवताना हे प्रत्येक वेळी कसं शक्य होईल? त्यासाठीची ही एक व्यवस्था म्हणून आपण याच्याकडे खरं तर पाहायला हवं ना. लोकतंत्र आपल्याला अजून व्हायब्रंट करायचं आहे का डेड करायचं आहे? लोकतंत्रामध्ये आपण लोकतंत्र म्हणतोय का प्रतिनिधी तंत्र म्हणतोय? एकदा ठरवून टाका ना. आपण प्रतिनिधी कशासाठी तिथे पाठवतोय? संवाद, कन्व्हिनियन्ससाठी. बाकी काहीही नाही त्याचा. बरोबर आहे. तुम्ही त्याला पॉवर ऑफ अटर्नी देऊन टाकली का?
आता तूच निर्णय घे सगळे. हम्म. नाही, निर्णय तर आमचेच आहेत, बाय द पीपल आहे. आणि आजची परिस्थिती अशी आहे की टेक्नॉलॉजीज आहेत, सगळं काही आहे, लिटरसी आहे, एज्युकेशन जे नाही केलं ते लोक आता स्वतःहूनच करून घेणार आहेत. त्यामुळे इतकं अवघड काही राहिलेलं नाही ही गोष्ट. आणि आपल्याला रोज उठून काही सारखे सारखे कायदे बदलायची गरज नाहीये. त्याचे किचकट झालेत ना कायदे, ते पार्टिक्रेसीचा खेळ आहे. आणि त्याच्यातून परत क्रेडिट घ्यायचं की आम्ही अनेक कायदे हे आम्ही नामशेष केले, दुरुस्त्या केल्या आणि नामशेष केले, हे अनावश्यक होते, अनावश्यक. मग अनावश्यक आम्ही लोक म्हणतील ना की हे अनावश्यक आहे, बाजूला काढूया. परत वाटलं आवश्यक तर परत करता येईल. तो एक कंटिन्युअस प्रोसेस मध्ये लोकांना तुम्ही पार्टिसिपेट करू देणार की नाही? नाही तर प्रतिनिधी तंत्र डिक्लेअर करा, कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहून टाका. प्रतिनिधी हे फक्त कन्व्हिनियन्ससाठी आपण ते केलेलं आहे, पण प्रतिनिधींना आपण अधिकार नाही दिलेले आहेत. ना आपण देऊ शकतो ना ते घेऊ शकतात. आपण दिले असं समज करून घेऊ शकतो, त्यांनी घेतले असं त्यांनी समज पण करून घेतलेला आहे. वा. सो मान्यतेवरती चाललाय लोकतंत्र, बरं. वास्तवात नाहीये. वास्तवात या अख्ख्या जगात कुठेही लोकतंत्र नाही, सगळीकडे पार्टिक्रेसी आहे. म्हणजे नाव लोकशाहीचं आहे पण पार्टीशाहीचं आहे, हायजॅक्ट आहे. बरं. स्मार्ट लोक इतक्या सहजतेने सत्ता सोडत नसतात. त्यांनी फार चतुराईने लोकतंत्राला पार्टिक्रेसीमध्ये कन्व्हर्ट करून समोर चित्र मात्र लोकतंत्राचंच ठेवलेलं आहे. बरोबर. तुम्ही पार्टीलेस इंडिया मग जे म्हणताय त्याच्यात तुमचा नेमका काय कॉन्सेप्ट? आमचं म्हणणं आहे पार्टीलेसचा अर्थ पार्ट्यांना इलेक्शन लढण्याचा, इलेक्शनमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार जो मिळालेला आहे तो असंविधानिक आहे, हे कॅन्सल करावं. बरं. याचं कारण पार्ट्या पॉलिटिकल पार्टीज राहाव्यात, त्यांनी लोकशिक्षण करावं, लोकांमध्ये पॉलिसीज बाबत जागृती करत राहावं, एनजीओ सारखं काम करावं. बरं. पण त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन इलेक्शन कमिशन ऍक्ट प्रमाणे जे झालेलं आहे हे असंविधानिक आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे, अँटी कॉन्स्टिट्युशनल आहे, अनडेमोक्रेटिक आहे, अँटी डेमोक्रेटिक आहे. पण अजूनही पॉलिटिकल पार्टीज या रजिस्टर झालेल्या नाहीये. झाल्यात ना 1989 मध्ये. का 1989 मध्ये केल्या, का 52 मध्ये केल्या नाहीत? कारण 52 मध्ये आम्हाला माहित होतं की पॉलिटिकल पार्टीज ही एंटिटी इज अनकॉन्स्टिट्युशनल. पण अगोदर तुम्हाला बॅकडोर एंट्री दिली आणि हळूहळू कळत न कळत एक छोटे पिल्ल बदलत त्यांना आता कम्प्लीट रेड कार्पेट अंथरून दिलेलं आहे. आता जर तुम्ही अपक्ष म्हणता, ऍक्च्युली पक्ष हा शब्दच नाहीये, जो इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट आहे, जो इंडिव्हिज्युअलच असायला हवा, सिटीजन ऑफ इंडिया, हा त्याला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नाहीये इलेक्शन कमिशन कडून. FCRA फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेटरी ऍक्ट आहे, म्हणजे जो यामध्ये फार विचारपूर्वक आपण हा विचार करून की ईस्ट इंडिया कंपनीला इथे आली आणि व्यापार करता करता सत्तेवर बसली, तर कुठल्याही व्यापाऱ्यांनी इथे येऊन सत्तेवर आपला सत्ता गाजवू नये इथे, असा विचार करून FCRA मध्ये पॉलिटिकल पार्टीज असेल किंवा पॉलिटिक्सशी संबंधित कुठल्याही एंटिटीजना FCRA अलाउ नव्हतं. 2016-17 दरम्यान यात अमेंडमेंट केली गेली. काय अमेंडमेंट आहे माहितीये? आता पॉलिटिकल पार्टीजना फॉरेन फंडिंग कॉन्ट्रीब्युशन कुठूनही काही घ्यावं, हवं तेवढं घ्यावं आणि त्याची चौकशी सुप्रीम कोर्टातही करता येणार नाही. अच्छा, त्याचं ऑडिट नाही होऊ शकत. किती फेअर आहे ना हे? लोकतांत्रिक आहे ना? ही गोष्ट सर्वसामान्य इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटला लागू नाहीये. मग मी जर अपक्ष म्हणून उभा राहिलो तर मी नाही हे फंडिंग मिळू शकत? नाही घेऊ शकत. हे सगळे तुमच्यासाठी सिम्बॉल रिझर्व करून ठेवले आहेत. तुम्हाला फंडिंग मिळेल, तुम्हाला प्रचारासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म, मोठा स्टेज उपलब्ध करून मिळेल. हे कुठे कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये. तर इलेक्शन कमिशन इतकी उदार पॉलिटिकल पार्टीजसाठी झाली कशी, का होतीये? तुम्ही रिफॉर्म जे करतायत इकडचे तिकडचे म्हणजे कॉस्मेटिक चेंजेस करताय. इलेक्शन कमिशन इलेक्टोरल रिफॉर्म्स जे करताय ते कॉस्मेटिक आहेत. खरे जे रिफॉर्म व्हायला पाहिजे, जे करायला हवे, जी चूक केलेली आहे ती रेक्टिफाय करायला तयार नाही आहात तुम्ही. तुम्हाला आम्ही आवेदन वगैरे दिलेली आहेत, तुमची भेट पण केलेली आहे. तुम्ही ते बाजूला कचऱ्याच्या टोपलीत टाकलेलं आहे, तरी आम्ही परत येणार आहोत. पण मग या संदर्भामध्ये लोकांमध्ये जागृती घडवणं
हा तुमच्या पार्टीलेस Of course. इंडियाचा लोकतंत्र हे लोकशिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. लोकतंत्र हे लोकसहभागाशिवाय होऊ शकत नाही. लोकतंत्र हे लोकांच्या उमेदवारातून प्रतिनिधी निवडून आल्यानंतर शिवाय होऊ शकत नाही. आणि प्रतिनिधी आल्यानंतर प्रतिनिधी बरोबर संवाद आणि त्याच्याबरोबर कायमस्वरूपी कनेक्ट आणि त्याच्या थ्रू आपलं म्हणणं तिथे मांडत राहणं हे नाही केलं तर हे लोकतंत्र नाही होऊ शकत. बरं, हे सगळं काही असेल पण लोकतंत्र नसेल. मग निवडणूक लढवायची कशी? पार्टीलेस इंडिया आपण आता निवडणूक पार्टीलेस इंडिया असं झालं असं आपण एकदा मानून चालू. तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे निवडणूक कशी लढवायची? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे उमेदवार कसा निवडायचा पहिला बेसिक जो आहे तो, मग त्यातून लोकप्रतिनिधी कसा तयार होईल आणि ही कशी प्रोसेस आहे तुमची? ओके, पहिल्यांदा मी एक शब्द जरा क्लिअर करतो. हो, पार्टी लेस झालं असं समजलं आपण, असं तुम्ही म्हणालात. हो, त्याच्यानंतर निवडणूक लढवण्याची गरज पडणार नाही. बरं. त्याचं कारण असं आहे की निवडणूक लढणे हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये विषयच नाही. अच्छा. आपण इंग्रजांवरती विरुद्ध यासाठी लढा नाही दिला की आपण आपापसात लढावं. पार्टिशन्स, इकडची बाजू तिकडे, राईटिस्ट, लेफ्टिस्ट, सेंट्रिस्ट, हे विषय नाहीयेत. आपण सगळे एक आहोत. हा देश एक आहे. आपण एकत्र मिळून चर्चा करू. जे बेस्ट आहे, जे आता डुएबल आहे, त्याला हो करूयात. त्यात बहुमत बघूयात आणि त्या हाऊसमध्ये पास करूयात. हा विषय आहे. म्हणून हे सगळे तुटलेले असले पाहिजेत. यात गठ्ठा नसले पाहिजेत. समूह झाले की गडबड आहे. हे सगळे एकटे असतील ना तर प्रत्येकाचं मत असेल आणि ते मत काय द्यायचं आहे हे तिथे लोक त्याला सांगतील की हे मत आम्ही लाईव्ह बघतो पण आहे आणि त्या रेकॉर्डवर काय ते आमच्याकडे येत राहिलं पाहिजे, दुसरं दाखवलं पाहिजेस, हे त्याच्याशी कनेक्ट, कारण तो लोकांमधूनच आलेला आहे. आता यासाठी आम्ही म्हणतोय पार्टीलेस इंडिया मुवमेंट काय करताय, तर पार्टीलेस इंडिया मुवमेंट 3 वेगळ्या गोष्टींची संकल्पना मांडलेली आहे. त्यातली एक आहे पार्टीलेस इंडिया ऑर्गनायझेशन, संघटन. बरं. म्हणजे पक्षमुक्त भारत संघटन. बरं. हे संघटन काय करेल, तर हे संघटन भारतभर एकूण 11 लाख बूथ आहेत, बूथ एरिया आहेत ज्यामध्ये लोक राहतात. बरोबर. हे जे 100 करोड जे जनता आहे, मतदाता आहे, ही 11 लाख बूथ मध्ये राहते. ठीक आहे. हे ऑलरेडी इलेक्शन कमिशनने क्लीन व्यवस्थित केलेलं आहे, त्याचं डिमार्केशन वगैरे. बरोबर. तिथे प्रत्येकाचं नाव नोंदणी झालेली आहे. ठीक आहे. या बूथमध्ये प्रत्येक बूथमध्ये पार्टीलेस इंडियाचे 20-20 लोक तिथे असतील आणि ते या मंडळींशी, या मतदातांशी संवाद करत राहतील. बरं. त्यांना संज्ञान करण्याची प्रक्रियेमध्ये असतील. बरं. पॉलिटिकली संज्ञान, डेमोक्रेटिकली संज्ञान, कॉन्स्टिट्युशनली संज्ञान करण्याचा हा जो प्रशिक्षण आहे, काय पॉलिसीज असायला पाहिजे वगैरे, या वेगळ्या शिक्षणाची काय पॉलिसी असायला पाहिजे, आरोग्याशी संबंधित काय पॉलिसी असायला पाहिजे, अनेक वेगळ्या पद्धतीच्या, अन्न सुरक्षेचा काय पॉलिसी असली पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी असतात. बरोबर. त्याबद्दल त्यांना संज्ञान करण्याचं काम ही मंडळी प्रत्येक बूथमध्ये करतील. 20 लोक प्रत्येक बूथमध्ये, साधारण 1000 लोक असतात, 1000-1200 लोक असतात. हे 20 लोक म्हणजे साधारणतः प्रत्येक आमच्या कार्यकर्त्याच्या मागे साधारणतः 50 लोक असतील. 50 लोकांचं प्रशिक्षण त्यांनी करायचं आहे. काही घाई नाहीये, इन्फॉर्मल काम आहे, करत राहणार. आठवड्यातून शनिवार रविवार एखाद्या संध्याकाळी 1 तास 2 तास आपण गप्पा मारतो, आता जशी आपण गप्पा मारतो तशी गप्पा मार, हे वेगळे विषय मांडले जातील. सासू सुनांचे सिरियल बघून कंटाळा आला असेल तर आपण ही पण चर्चा करूयात. क्रिकेट बघून कंटाळा आला असेल तर आपण हे पण चर्चा करूयात. ही चर्चा करता करता लक्षात येईल की क्रिकेट आणि सासू सुनांच्या चर्चेपेक्षा ही खूप इंटरेस्टिंग होऊन जातं, खूप लाईव्हली आहे. हे आपल्या खिशाशी संबंधित गोष्ट पण आहे, आपल्या देशाशी संबंधित गोष्ट आहे. तर हे हा माहोल क्रिएट करण्याचं काम पक्षमुक्त भारत संघटन करेल. आता प्रश्न असा तयार होतो, 3 एंटिटीज म्हटलं, त्यातल्या एका एंटिटीचं काम मी सांगितलं, पण दुसरा प्रश्न तयार होतो की संज्ञान करणार म्हणजे कशाने करणार, काय त्यांचे शेअर काय करणार. तर ते शेअर करण्यासाठी दुसरी एंटिटी आहे जी पॅरलली आम्ही डेव्हलप करतो आहोत भारतभर. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळे डिपार्टमेंट्स म्हणून आपण मिनिस्ट्री आहेत त्या, अशी डिपार्टमेंट, मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, ओशन्सशी संबंधित, फॉरेस्टशी संबंधित, आपल्या मिनरलशी संबंधित, खाणीशी, मायनिंगशी संबंधित अनेक वेगळे जी क्षेत्र आहेत, ट्रान्सपोर्टशी संबंधित, ह्या संबंधित असलेली मंडळी जी त्या क्षेत्रामध्ये
ज्यांनी काम केलेलं आहे, त्यातले तज्ज्ञ असतील किंवा ज्यांचा व्यासंग आहे त्याची संबंधित, अशा मंडळींच्या समित्या फॉर्म करतोय आपण. या समित्यांचं काम काय असेल, त्यांनी लोकांसाठी लोकांचं शिक्षण, लोकशिक्षण होईल या वेगळ्या पॉलिसीशी संदर्भात असे काही गाईडलाईन्स त्यांनी तयार कराव्यात. बरं, हा सिव्हिल सोसायटीचा थोडा प्रकार असेल की? ऑफकोर्स. बरं, मी म्हणतो ना, पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी, लोक भागीदारी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोकतंत्र होऊ शकत नाही. हो, काळ्या दगडावरची काय पांढरी रेघ म्हणा किंवा काही म्हणा, हे होऊ दिलं नाहीये आणि म्हणून पार्टिक्रेसी जिवंत आहे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत पार्टिक्रेसी जिवंत राहील आणि तोपर्यंत लोकतंत्र हत्या नाही, लोकतंत्र जन्मालाच आलं नाही. ते जन्माला घालायचं असेल तर आधी हे जावं लागेल. हे जे वेगळे गाईडलाईन्स तयार होत राहतील ते बूथ लेवलपर्यंत पोहोचवण्याचं काम संघटन करेल. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी एंटिटी, हे सगळं शिक्षण झालं, स्वतःचं ज्ञानी झाले, म्हणजे त्यांना मत आलं, स्वतःचं मत तयार झालं की काय असायला पाहिजे या देशाबद्दल काय पॉलिसी असायला पाहिजे, राज्याबद्दल काय काय पॉलिसीज असल्या पाहिजेत वेगळ्या, आणि स्थानिक गोष्टींबद्दल माझ्या पॉलिसीज काय काय असल्या पाहिजेत आपल्याला हव्यात, याच्याबद्दल त्याचं एक स्वतःचं मत तयार व्हायला लागलं त्या मतदाताचं. मग उमेदवार कोण पाहिजे आपल्याला अशासाठी, त्याच्याबद्दल तो प्रशिक्षित होईल. आणि उमेदवार कसा तुम्ही स्वतः याच्यातून निवडू शकता याचे काही फॉर्म्युले आम्ही डेव्हलप केलेले, 3-4 फॉर्म्युले आम्ही डेव्हलप केले. पण प्रत्येक निर्वाचन क्षेत्र यातलं किंवा त्यांचं स्वतःचं डिराईव्ह करू शकतं, असंख्य पद्धतीने करू शकतो. अच्छा, आता मला सांगा, जसं सोसायटीची इलेक्शन होते तर सोसायटीच्या इलेक्शन मध्ये कुठला इलेक्शन कमिशन येतो, सोसायटीच एकत्र येतं आणि म्हणतं की हा आपण आता एक अशा पद्धतीने निवडणूक घेऊयात. प्रत्येक जण मे बी स्वतःचं नाव सोडून दुसऱ्याचं नाव टाकेल आणि चिठ्ठ्या टाकेल, ज्याला ज्याची जास्त नाव आहेत असे 2-3 लोक जे आहेत ते कॅन्डिडेट झाले, आता त्यांना मतदान करूयात. असंही होऊ शकतं. सोसायटी वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. सोसायटी हा तसा थोडा मर्यादित भाग असेल, कारण 100, 200, 400, 1000, 5000 येस तेवढीच मर्यादा असेल. तर लोकसभेचा जर आपण विचार केला, 20 लाख लोक आहेत समजा, तर एक लक्षात, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत, हे काहीही असो, मगाशी म्हटलं त्यामुळे लोकतंत्राचा युनिट काय आहे, लोकतंत्राचं युनिट आहे सिटीजन, लोक. तसं इलेक्शनचा युनिट काय आहे, बूथ. बूथ हाच एकक आहे. त्या बूथमध्ये 1000 लोक राहत आहेत. त्या 1000 लोकांमधून एक व्यक्ती ओळखता येईल लोकांना. त्या बूथमध्ये सगळ्यात भारी, सगळ्यांच्या उमेदीचा चांगला व्यक्ती, असे बूथमध्ये 2000 बूथ म्हणजे एक लोकसभा निर्वाचन क्षेत्र, 500 बूथ म्हणजे एक विधानसभा निर्वाचन क्षेत्र. हे एकत्र चांगले लोकांमधून आले, यातलेच कुणीतरी एक निवडणं सोपं आहे. वेगळे फॉर्म्युले होऊ शकतात, तेच सांगतोय, वेगळे फॉर्म्युले होऊ शकतात. बरं, आम्ही एक फॉर एक्झाम्पल 3-4 एक्झाम्पल्स इलस्ट्रेशनसाठी देतोय, पण तिथेच अडकून बसायला पाहिजे असं नाही. लोकांचा अधिकार आहे, लोकांची डिसिजन आहे, त्यांनी कुठल्या पद्धतीने त्यांचा उमेदवार निवडावा, बरं, उमेदवार घ्यावे. एकापेक्षा जास्त उमेदवार असू शकतात. जेव्हा निवडणूक असेल, जाहीर होईल, तेव्हा हे सगळे फॉर्म भरतील आणि सगळ्यात जास्त ज्याला मत मिळेल तो त्यांचा प्रतिनिधी होईल. हा प्रतिनिधी झाला, मगाशी म्हटलंय, प्रतिनिधी झाला तो कटीपतंग होता कामा नये. गेला की 5 वर्ष गायबच नाही, म्हणून त्याला धरून ठेवलं पाहिजे. त्या निरंतर संवाद व्हायला पाहिजे. आणि हा संवाद कोण एन्श्युअर करेल, तर तिसरी एंटिटी, ज्याला आम्ही मतदाता सभा म्हणतो. प्रत्येक निर्वाचन क्षेत्रामध्ये हीच मंडळी जी आहेत, संघटनातली काही लोक आहेत आणि मतदाता समाजातले काही लोक आहेत, हे एकत्र येऊन मतदाता सभा निर्माण करतील आणि ही मंडळी याच्याशी कायम संवाद करतील. दर महिन्याला तो हजेरी लावायला येईल. बरं, म्हणजे लोक त्याच्या जनता दरबारात न जाता तो जनतेच्या दरबारात येईल. अगदी, हेच तर कॉन्स्टिट्यूशन आहे. 180 डिग्री मध्ये फिरवायचा आहे विषय, आणि 180 डिग्री मध्ये भानगडीला फिरवायचंय. भानगड करायची नाहीये, पार्टीलेस भानगड नाहीये, पार्टीक्रेसी भानगड आहे. पार्टीलेस इज नथिंग बट कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचीच गोष्ट पार्टीलेस या नावाने आम्ही बोलतो. बरोबर. तुम्हाला पार्टीलेस शब्द आवडत नसेल, तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बोला, अजून काही वेगळा शब्द वापरायचा वापरा, यात त्यांनी काही फरक पडत नाहीये. आयडिया ही आहे की संविधानामध्ये पॉलिटिकल पार्टीजचं अस्तित्व होऊ शकत नाही, आणि ती एक गोष्ट पॉलिटिकल पार्टीने संपूर्ण डेमोक्रेसी आपली व्याप्त करून टाकलेली आहे, म्हणून त्याला बाहेर. हे बघा,
आपण म्हणतो ना की सगळेच डॉक्टर काही वाईट नसतात, हम्म, असं म्हणून उपयोग नाही ना. डॉक्टर वाईट आहेत ना समाजात, हम्म, वाईट डॉक्टर आहेत समाजात, पण सगळेच काही वाईट नसतात म्हटल्यानंतर हा काही असतात. पण ह्याने प्रश्न सुटत नाही ना. यू हॅव टू बी स्पेसिफिक. हो हो म्हणून स्पेसिफिक काय प्रॉब्लेम आहे, पार्टी प्रॉब्लेम आहे, म्हणून ते काढायचंय. म्हणून आम्ही स्पेसिफिक झालो. हम्म, कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी म्हणजे पार्टी लेस डेमोक्रेसी आहे. बरं. पण तुमचा व्यक्तिगत पर्टिक्युलर कुठल्या पार्टीला असा विरोध नाहीये, तुमचा आमचा पार्टी सगळ्या पार्ट्या राहू देत म्हणतोय. पॉलिटिकल पार्टीजनी निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये जाणं बंद झालं पाहिजे आणि ते इलेक्शन कमिशननी केलं पाहिजे. इलेक्शन कमिशन काम करत नसेल तर प्रेसिडेंटनी त्यांना सांगितलं पाहिजे की काम कर नीट. बरं. आणि ही निवडणूक सिटीजन ऑफ इंडियानेच लढवली पाहिजे. लढवायचा विषय नाहीये. सॉरी, सिटीजन ऑफ इंडियाने ती कॉन्टेस्ट केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. येस येस. बरं. आणि त्यासाठी प्रशिक्षण खरं निवडणूक आयोगाने केलं पाहिजे. आता निवडणूक आयोग नाही काम करत आहे, म्हणून पार्टीलेस इंडिया संघटन म्हणजे लोकांनीच, कारण लोक मालक आहेत ना. तुम्ही कधीपासून आता हे मला काम सांगा- करत आहात आणि किती राज्यांमध्ये किंवा किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात? मी सांगतो त्या अगोदर हा विषय हो. पूर्ण करतो. तुमची जागा आहे, मे बी फार्म हाऊस आहे तुमचं, आणि वॉचमॅन ठेवलेला आहे, तो झोपा काढतोय, तर तुम्ही काय कराल? तुम्ही झोपा काढाल? शेवटी मालकाला काहीतरी करावंच आहे. एक तर त्याला कामावरून काढावं लागेल. आता तो म्हणाला की मला परमनंट केलंय, तुम्ही काढू शकत नाही, मग त्याला पगार तर दिला पाहिजे. पण त्याला सांग पगार देतोय तुला, तू इथं बसू नकोस गेटवर, तू खोलीत जाऊन झोप. पहारा ठेवण्याचं काम मी स्वतः करतो. हेच म्हणणार ना आपण. तेच म्हणतोय आम्ही. आम्ही कोण? आम्ही वी द पीपल. आम्ही वी द पीपल पार्टीलेस इंडिया ऑर्गनायझेशन मधून कोणीही कधीही निवडणुकीला सामोरं जाणार नाही. बरं, हा प्रश्न मला पडला होता. निवडणूक आयोग आपलं काम करत नाहीये. निवडणूक आयोग काय आहे? एक परीक्षक आहे, परीक्षा घेतोय. बरोबर आहे. परीक्षा घेणारा परीक्षा देत नसतो. तसंच पार्टीलेस इंडिया मधले ऑर्गनायझेशनचे लोक आहेत, हे निवडणुकीसाठी तुम्ही तयार होण्यासाठी जे शिक्षण पाहिजे ते शिक्षण देण्यासाठी समोर येत आहेत. त्यामुळे आम्ही ते प्रशिक्षणाचे जे काम आहे निवडणूक आयोगाचं ते करतो आहोत. आम्ही कधीही कुठल्याही निवडणुकांना कधीच सामोरं जाणार नाही. या व्यतिरिक्त आम्ही कोणालाही सुचवणार नाही की ही व्यक्ती उमेदवारासाठी भारी आहे. नाही, तो कसा तुम्ही निवडायचा, कसा उमेदवार त्याचं प्रशिक्षण तुम्ही द्याल, याचा आम्ही तुम्हाला नोहाऊ देणार. निवडायचं तिथल्या कॉन्स्टिट्युएन्सी मधल्या लोकांनीच ते निवडायचं आहे. आम्ही कोणाला तिकीट देणार नाही, कारण आम्ही पार्टी नाही आहोत. मी हा प्रश्न तुम्हाला पुन्हा यासाठी विचारतोय कारण आपल्या देशातला फार मोठा एक पक्ष काँग्रेस, ती आधी मुवमेंट होती, नंतर ती पार्टी झाली आणि अजूनही ती पार्टी म्हणूनच पॉलिटिक्स करते. 2010-11 नंतर आपण पाहिलं की देशामध्ये फार मोठं आंदोलन होतं. त्यात काही लोक होती, त्यांचं एक स्पिरिट होतं इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाचं, पण ते सुद्धा नंतर पॉलिटिकल पार्टी झालेले आहेत. तर बऱ्याचदा जेव्हा आपण असं लोकशिक्षण, असं लोकप्रशिक्षण करायला जातो, तेव्हा लोकांना पहिला संशय हा येतो की तुम्हाला हा ऑप्शन म्हणून आम्ही स्वीकारायचं आहे का? आम्ही तो ऑप्शन नाही आहोत. आम्ही तुम्ही आहोत, आपण आहोत. बरं, आम्ही वी द पीपल आहोत. आम्ही सगळ्यात वरती आहोत आणि वरतीच राहणार आहोत. आम्ही सिस्टीम मध्ये कधी जाणार नाही आहोत. तुम्हाला गंमत सांगतो, पार्टीलेस इंडिया बद्दल आम्ही जेव्हा लोकांचे हा सगळं ते एक्साइट होतात आणि असे अनेक एक्साइट झालेले आहेत. हे गेले 3-4 वर्ष तरी आमचं काम पब्लिकमध्ये चालू झाले आणि अनेक लोक सदस्य झालेत. परंतु जेव्हा पुढे सगळ्या गोष्टी ऐकायला लागतात आणि जेव्हा हा मुद्दा अगदी याला कुठल्याही प्रकारची तडतोड होऊ शकत नाही हे त्यांना कळतं की निवडणुकीत कधीच उभं राहता येणार नाहीये, तेव्हा ते या संघटनेतून बाहेरही पडतात. बरं, काही लोक कारण अरे हा एक नवीन मुद्दा आहे. कारण हे सिंपल आहे. मुवमेंट मधून पॉलिटिकल पार्टीज बनणं हे कल्चर आहे. इथं आम्ही क्लिअर कट नावातच सांगतोय आम्ही की वी आर पार्टी लेस. मला सांगा, वी आर पार्टी लेस पॉलिटिकल पार्टी असं म्हणू शकतो का? अगदी खरंय. आतापर्यंत तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलाय, किती राज्यांमध्ये तुम्ही पोहोचलाय? आमचं तसं जर बघितलं तर आम्ही काश्मीर, लडाख आणि नॉर्थ ईस्ट स्टेट्स हे सोडले तर आम्ही सगळ्या राज्यांमध्ये आपलं काम चालू आहे. बरं, सगळ्या साऊथ इंडियामध्ये सुद्धा, नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा, वेस्ट इंडियामध्ये सुद्धा. पण नॉर्थ ईस्ट इंडिया ईस्टर्न झोन आपण म्हणू, तिथे
अजून म्हणावं तेवढं काम नाहीये. बंगालपर्यंत काम झालंय, आसामपर्यंत काम झालंय, पण बाकीचे स्टेट्स पर्यंत आम्ही अजून पोहोचलो नाहीये. पण नजीकच्या काळात लवकरात लवकर दोन्ही ठिकाणी ते काम सुरू करायचं प्लॅन आहे. गंमत म्हणजे ज्यांना भेटतो ते प्रचंड म्हणजे ह्याला सुंदर प्रतिसाद देत आहेत आणि यात इन्व्हॉल्व्ह होत आहेत स्वतःहून. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या संघटना असतील, इंडिव्हिज्युअल्स असतील, रिलिजियस असतील, नॉन रिलिजियस असतील, विदाऊट एनी कुठलेही बाकीचे काहीही हे नका. जेव्हा आम्ही म्हणतो की आमची ओळख फक्त वी द पीपल यानेच तुम्हाला, हे बाकी सगळं तुमचं जे चालू होते ते पॅरल चालू राहू देत, त्यात तो विषय नाहीये. पण जेव्हा आपण एक व्यवस्था म्हणून विधानतंत्रामध्ये आपलं प्रतिनिधित्व पाठवणार आहोत, तेव्हा हे सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला ठेवायच्या, त्यासाठी फक्त. बाकी चालू राहतील पॅरल, त्यात कुठेही संविधान अडथळा करत नाहीये. बरोबर. तुम्हाला मंदिरात जाता येणार नाही असं संविधान नाही म्हणत, तुम्हाला मस्जिदीत जाता येणार नाही असं संविधान म्हणत नाही, तुम्हाला अशी प्रार्थना करता येणार नाही असं संविधान म्हणत नाही, तुम्हाला हे खाता येणार नाही ते पिता येणार नाही असं म्हणत नाही, तुम्हाला इथे जाऊन व्यवसाय करता येणार नाही तिथे जाऊन राहता येणार नाही असं संविधान म्हणत नाहीये. संविधान ह्यातले कुठलीही गोष्ट सगळीच मुभा आहे. पण जर तुम्ही या देशाचे नागरिक आहात असं तुम्हाला वाटतंय, तर ही तुमची ओळख होऊ शकते का, हाच प्रश्न आहे. आम्ही पॉलिटिकल पार्टीजच्या दफ्तरांमध्ये, कार्यालयांमध्ये तिथे जाऊन सुद्धा लोकांशी पण बोलतो. बरं. आणि सगळी चर्चा झाल्यानंतर फक्त एक प्रश्न शेवटचा राहतो, तो आम्ही त्यांना विचारतो की तुमची निष्ठा कशाशी आहे, देशाशी का पक्षाशी? हा निर्णय तुम्हाला आज करावा लागेल. मला वाटतंय आजच्या आपल्या या पॉडकास्टचा हाच प्रश्न आहे शेवटचा, की आपल्या सगळ्यांची निष्ठा कशाशी आहे. आपण ज्या पॉलिटिकल पार्टीला मत देतो त्या पार्टीशी आहे, किंवा कोणी कार्यकर्ते असतील त्या पार्टीचे, त्या कार्यकर्त्यांना सुद्धा हा प्रश्न आहे की त्या पक्षाशी, त्या पार्टीशी आपली निष्ठा आहे की देशाशी आहे. हा देश ज्या संविधानावरती चालतो असं आपण म्हणतो, त्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाशी आपली निष्ठा आहे का, हा सुद्धा मला वाटतंय आपल्या आजच्या या चर्चेचा एक महत्वाचा संदेश आणि महत्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर सचिन पेटकर, तुम्ही आज इथे आलात आणि खूप वेगळा कॉन्सेप्ट आज आमच्यासमोर मांडलात. मला वाटतं या निमित्तानं एक वेगळी चर्चा या परिप्रेक्षामध्ये सुरू होईल असं मला वाटतं. जाताना एक डिस्क्लेमर बुक विश्वच्या वतीने आणि डॉक्टर सचिन पेटकर यांच्या वतीने सुद्धा मला द्यायला आवडेल की आमचा कुठल्याही पर्टिक्युलर अशा कुठल्या एका पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट नाही किंवा विरोध नाही. पार्टी या संकल्पनेमुळे काय गडबड झालेली आहे हा आजचा आपण उहापोह केलेला आहे. अगदीच शेवटचं सांगेन हो की या देशाचे लोक एक आहेत, हा देश एक आहे. फक्त अनेक काय आहेत तर पॉलिटिकल पार्टीज आहेत. तर एक व्हायचं असेल, एक होऊन पुढे जायचं असेल, या देशाची प्रगती करायची असेल तर आपल्याला एक व्हावं लागेल. आपला एक म्हणून जो परिचय आहे तोच विचार करून आपल्याला निवडणूक आणि व्यवस्था चालवावी लागेल. वा, डॉक्टर सचिन, तुम्ही आज इथे आलात आणि खूप वेगळी चर्चा एका अतिशय वेगळ्या भन्नाट विषयावरती झाली. त्याबद्दल बुक विश्वच्या टीमकडून मी आपल्या मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.